सर्व लातूरकरांना माझा नम्र जय भीम. मला सर्वप्रथम माफी मागायची आहे. खूपच उशीर झाला आणि उशीर ही आपल्या आंदोलनाची ओळख नसली पाहिजे. वेळोवेळी आपण वेळा सुरू केलं पाहिजे. माझी चूक झाली, कारण त्याचं कारण असं झालं की लातूरचा जो प्रोग्राम आहे, या लातूरच्या प्रोग्रामसाठी मला खूप निमंत्रणं आली आणि साहजिक येणार आहे. आमचाच विभाग आहे, आमचेच लोक आहेत आणि त्यांना आमच्याच लोकांचं भूषण राहणार आहे. त्याच्यासाठी जी आदराचं सन्मानाचं निमंत्रण मला लातूरकरांनी दिलं, पण मी वेळेअभावी मी स्वीकारू शकलो नाही. आणि मग जेव्हा हे स्वीकारलं तर मग ज्यांनी मला बोलवलं होतं किंवा ज्यांना भेटायचं होतं, मग त्यांना मला वेळ द्यावा लागला. त्याच्यामुळं थोडा उशीर झाला. त्याच्यासाठी खरंच क्षमस्व, माफ करा. मोठ्या मनानं पुढच्या वेळेस समजा असा कार्यक्रम घेतला तर वेळात आपण सुरू करू. तो एक चांगला नमुना राहील आणि तुमच्या वेळेचं आणि आयोजकांच्या सगळ्यांच्या वेळेचं योग्य मूल्यमापन करण्यात येईल. मला सरांनी, शिंदे सरांनी त्यांच्या प्रस्तावनेत ज्या गोष्टी मांडल्या त्याचाच कुठे ना कुठे थोड्या पुढं माझ्या ऐपतीप्रमाणे, माझ्या विचाराच्या कुतूहलतेप्रमाणे मी आपले विचार मांडण्याचा प्रयत्न करील. पण कधी कधी काय असतं, जर तुमच्या आधी एखादा वक्ता हा तुम्ही असलेल्या विषयात जर पारंगत असेल तर मग तुमचे असलेले पॉईंट घेऊन टाकतो. मग आता तुम्हाला काहीतरी नवीनच काहीतरी, तशी परिस्थिती माझी झालेली आहे. तर सर्वप्रथम शिंदे यांच्या कार्याला व त्यांच्या संबंध, त्यांचा जो टीम आहे त्यांच्यासाठी तुम्ही सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं प्रोत्साहन करून घ्यावं. फकीरा ब्रिगेड मला माहीत नव्हतं. दरअसल नरके सरांनी काय केलं की त्यांनी कोणालाच नंबर द्यायचा नाही, कारण खूप फोन एवढे येत होते आणि त्याच्यामुळं सरांचे 2-3 फोन येऊन गेले, मी उचलले नाही. आणि मग मी उचलला आणि जेव्हा ते म्हणाले की अण्णाभाऊ साठे साहित्य संपादन ते जी समिती आहे महाराष्ट्र शासनाची त्याच्याकडून बोलतात, तर मग म्हटलं मला बोला आता नेमकं काय याच्यात आहे, कारण थोडं त्याच्यातून माझी उत्सुकता वाढली. आणि मग सरांनी फोनवरच, म्हणजे मी फोन नाही म्हणण्यासाठीच उचलला होता, पण मग सरांची जी कन्व्हिन्सिंग, म्हणजे ते मागं ज्या पद्धतीनं जिद्दीनं लागले की नाही आपल्याला करायचं आहे आणि माझी जबाबदारी होती करायची, तर म्हणून सरांनी वेळ घेतला आणि खरंच वेळेत आले. तिथं 9चा बहुतेक टाईम दिला होता, 9:30चा, तर ते वेळ तिथं पोचले. आणि मग आम्ही खाली आलो आणि मला वाटत नाही एवढ्या लवकर कोण्या कार्यक्रमाची होकार एवढ्या 4-5 महिन्यात मी दिली असेल. त्यांनी जसं म्हटलं की आपल्याला कार्यक्रम करायचा, मला नाहीच म्हणता आलं नाही, कारण विषय एवढा महत्त्वाचा होता. माझ्या समाजाचा एवढा मोठा विचारवंत, एवढा मोठा लेखक, त्याच्यावर मला बोलण्याची संधी जर असेल तर ते माझ्यासाठी खूप मोठं एक ऋण होतं. अण्णाभाऊंनी माझ्यासारख्याच्या कंध्यावर दिलेलं. आणि मी म्हटलं याचा जी जबाबदारीपणा आहे ती मी स्वीकारतो. आणि त्यांना ताबडतोब हो म्हटलं. कांबळे सर म्हणाले की मी पण नांदेडचाच आहे. आणि मग बाकीचे आमचे सहकारी आले होते आणि मग आम्ही अनेक चर्चा केल्या. आता मी तारीख तरी दिली, पण आता तारीख ॲडजस्ट करणारी माझी टीम आहे. त्यांना थोडं ते अवघड झालं की यायचं कोण्या दिवशी, जायचं कोण्या दिवशी. 1 दिवस दिला, मग कॅन्सल केली, दुसऱ्या दिवशी दिला. कारण काय असतं की बहुतेक 10 दिवसाच्या अवधीमध्ये, 10 दिवसाच्या अवधीमध्ये त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. तर तुम्हा सर्वांचे धन्यवाद. आणि विशेषतः लातूरकर, तुम्ही एवढ्या गर्दीत आलात. तुमच्या वेळेचं कुठे ना कुठे मी फलित करण्याचा प्रयत्न करतो. लातूरकरांचे विशेषतः या ऑडियन्समध्ये बसलेले आमचे मित्र चिकटे, आतिश सोबत माझ्या होता तो, आणि तेव्हापासून तो चळवळीत सक्रिय होता. आम्ही मुंबई विद्यापीठात होतो, चळवळी करायचो, वेगवेगळ्या अंगाने विचार करायचो. तर ते आणि त्यांचे वडील ते देखील आले. तुमचं सगळ्यांचं स्वागत. आणि तुमच्याच लातूरची एक खूप मोठी स्टार तुमच्यात आहे आणि तुम्हाला तिचा अभिमान असला पाहिजे. जिने बाबासाहेब जिथं शिकले त्या विद्यापीठात आता स्वतः पूर्ण स्कॉलरशिप घेऊन लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्ससारख्या विद्यापीठातून एक पदवी ग्रहण करून पोरगी ऐश्वर्या चिकटे नावाची येते. तिच्या नावानं सर्वांनी टाळावर सत्कार करावा. आणि असेच आपल्याकडे 101 ऐश्वर्या चिकटे या तरी पिढीत निर्माण झाले पाहिजे. लातूर आणि अनेक ठिकाणाहून झाले पाहिजे. हा आदर्श आपण घेतला पाहिजे. आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर,
नरसिंग घोडके सर, शिवा कांबळे सर, हरिभाऊ गायकवाड, रत्नमाला घोडके मॅडम, महानंदा शिवाळे, नंदकुमार राऊत, संजय विरुळे, पांडुरंग मस्के, मुकेश लोंढे, अनिल बनसोडे, हर्षवर्धन कोल्हापुरे, चंद्रकांत चिकटे, प्राध्यापक अनिल लांडगे, अनंत सूर्यवंशी, युडी गायकवाड, या तुम्हा सर्वांचे आभार. तुम्ही सर्व आलात. आता विषयामध्ये जाण्याच्या आधी आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याकडं काय असतं की जो खिशानं भिकारी आणि मनानं अविचारी अशा प्रकारचे व्यक्तिमत्व जेव्हा विषय समजावायला लागतात तेव्हा ते ऑलरेडी मनाने खचून गेलेले असतात. त्याच्यामुळं त्यांच्यात पारदर्शकता नसते आणि खचून गेल्यामुळं त्यांच्यामध्ये सकारात्मकता नसते. म्हणून ते हमेशा इंग्लिश शब्द डिफिटिस्ट म्हणजे हारलेल्या 24 तास मानसिकतेत असतात. पण असं आपल्या समाजाला कुठे ना कुठे हारलेल्या मानसिकतेतून आपण आपल्या महापुरुषांना मांडण्यात आलं. कुठे ना कुठे त्याच्यातले दोष काढण्यात आले आणि खूप कमी वेळा असं झालं की समाजाचं अवलोकन करताना दोष न देणं व समाजातील असलेल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यावर संस्कार करणं हे कधी ना कधी कुठे ना कुठे आपल्या समाजामध्ये त्याची कमतरता झाली आहे. त्याच्यामुळं एकानं काही कोणावर दगड मारला तर आपल्या इकडे जसं बघा रस्त्यावर एक सायकलवर जरी पडला तर जसं मधुमाशा गुळाच्या बाजूबाजूला बसतात तर सगळेजण आजूबाजूला उत्सुकतेनं पाहतात. तसंच आरोप प्रत्यारोपांचं असतं, विचारांचं असतं, विचारांची नासधूस झालेली असते. जेव्हा एखाद्याने कुठला विचार मांडला किंवा मांडली तर त्याच्या आजूभोवतीला लोक फक्त एक विरंगुळा म्हणून पाहायला येतात. त्यांना त्याची कळल, त्याची धास्ती काय, त्याचा गाभा काय याची त्यांना खरंच त्यांचा आवाका आहे का हा विषय नसतो. पण तिथे एका प्रकारची गर्दीत निर्माण होते आणि गर्दीतला नेतृत्व करणारे व्यक्ती त्या गर्दीतूनच निर्माण होतं आणि त्याच्यामुळं विषय जो दिलेला असतो गर्दीतून तयार झालेलं नेतृत्व हे स्ट्रीट फाईटसाठी महत्त्वाचं आहे. वैचारिक फाईटसाठी, विचारांच्या लढाईसाठी तो तयार आहे का, ती तयार आहे का याची जो मोजमाप असतो आपण पूर्णपणे करू शकत नाही. कारण गर्दीतच एक मेंटॅलिटी असते की गर्दीतून काहीतरी न्याय मिळवला पाहिजे. आता त्याचं एक महत्त्व आहे. पण जेव्हा विचारांची गोष्ट येते, जेव्हा आमच्या पूर्वज अण्णाभाऊंचा विचार करायला लागतो आम्ही, तेव्हा इथं विचारांची मेजवानी, इथं विचारांचं भलं काय, इथं याचं वजन जे आहे हे साहित्य रूपाने, शब्दरूपाने अण्णाभाऊ कशा प्रकारे मांडतात त्या विचारानं आपल्याला समजवायचं असेल तर इथे मग आपल्याला सर्वप्रथम विचार म्हणजे आयडिया आणि आयडियोलॉजी ह्या दोन गोष्टी समजल्या पाहिजे, जेणेकरून विषय मग आपल्याला समजायला मला वाटतं थोडं सोपं जाईल. आता आयडिया म्हणजे काय, विचार म्हणजे काय आणि विचार प्रणाली म्हणजे काय. आयडिया काय असतात बाबा? आयडिया ज्याला इंग्रजीमध्ये थिंकिंग थॉट असतो, एक विचार असतो, त्या विचारातून नवीन आयडियाज तयार होत जातात. आता जर तुम्हाला आयडिया समजून घ्यायचे असतील तर त्याचा उगम बघावा लागेल. आपल्या डोक्यात विचार कधी येतो, कसा येतो, कुठून येतो, त्याला काहीतरी कारण असतं. आपण कुठे ना कुठे त्याचे काहीतरी संस्कार असतात मनातले, तर त्या संस्कारातून आपल्याला ते कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा विचार येतो. सहज बसलं काहीतरी विचाराला, ते काहीतरी नाही, ते आपल्यामध्ये होत असलेले जे रिॲक्शन्स आहेत ते कुठेतरी कुठली तरी आपल्याला स्मरण आठवलं किंवा कुठेतरी आपण फील्डमध्ये बोलतोय किंवा मी काहीतरी बोलतोय तर एक रिॲक्शन रूपानं आयडियाचं कुठेतरी एक निर्माण होते. आणि ती आयडिया काय असते, ते विचार काय असतो की एकतर आपण त्या विचारांचं पुढे न्यायचं किंवा त्या विचाराला कुठेतरी विरोध करायचा किंवा आपले नवीन विचार मांडायचे. विचारांचं हेच असतं की विचारातून अनेक विचारांचे पिल्लं निर्माण होतात आणि त्याच्यातून मग एक विचारांच्या या वर्गवारीतून विचार प्रणाली कुठे ना कुठे नवीन तयार होत असते. आता आयडियाची कल्पना एवढी केंद्रस्थानी आहे कारण तुमच्याकडे आयडिया नसेल तर तुमच्याकडे जे मानवता, जे आपण स्वतःला माणूस किंवा बाई म्हणून घेतो, तुमच्याकडे विचार नसतील, आयडिया नसतील तर तुम्ही जनावरांसारखेच एका प्रकारे असता. कारण जनावरांकडे आयडिया असते की नाही एक कल्पनेतून आपण पाहिलं पाहिजे, पण त्यांच्याकडे स्ट्रॅटेजी जरूर असते. जनावरं जेव्हा त्यांना खायला लागतं तर त्यांच्याकडे स्ट्रॅटेजी असते, त्या स्ट्रॅटेजीचा उपयोग करून ते आपला उदरनिर्वाह करतात. पण आयडिया जो मनुष्य प्राणीला दिलेला जो एक उत्कृष्ट फॉर्म्युला आहे, त्या आयडियातून आम्ही नवं विश्व निर्माण करतो. आता काय माहिती आहे का, जेव्हा आयडिया आपल्या डोक्यात येत असते सगळ्यात त्याच्या आधी आपल्या डोक्यामध्ये थिंकिंग म्हणजे थॉट येत असतो. आता हा थॉट कसा निर्माण होतो? काही लोक म्हणतात या आयडियाला भाषा लागते, म्हणजे जोपर्यंत आपल्याकडे भाषा नसेल तोपर्यंत व्यक्तीच्या मनामध्ये कुठलाच विचार निर्माण होता. मग भाषा कुठली, लिखित असो अलिखित स्वरूपाची असो, बोलणारी भाषा असो, संभाषण करणारी भाषा असो, जेणेकरून याचा अर्थ असा होतो की कोणीतरी रिॲक्ट केलं पाहिजे. जर मी कुठला तरी विचार केला आणि मी जर मनात रिॲक्ट केला तर तिथून कुठे ना कुठे आयडिया त्याची तयार होते. स्टॅनफोर्डची सायकोलॉजिस्ट म्हणते याची आवश्यकता नाही.
आयडिया ही ॲक्शन म्हणून निर्माण होते. म्हणजे जसं तुम्ही एखादं झाड बघितलं किंवा साईन बघितल्या किंवा हावभाव बघितले. आता हे याच्यासाठी सांगतोय तुम्हाला, कारण याचा पुढचा मुद्दा समजून घ्यायचा असेल तर आयडिया हे मामूली गोष्ट नसते. याच्यामध्ये अनेक पिढ्यानपिढ्या अनेक युग गेलेली असतात, जेणेकरून मग आयडियाचं रिफाईन होत 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 मग त्या आयडियाचं कुठे ना कुठे ॲक्सेप्टेबिलिटी होते. विचार लोक मग ॲक्सेप्ट करायला लागतात. ते सहज आलं आणि दिलं आणि स्वीकारायला लागलं असा प्रकार नसतो. आणि मग याच्यात उद्देश बघायचं गेलं तर तथागत गौतम बुद्धाचं उदाहरण बघायला गेलं तर स्वतः जेव्हा त्यांना ज्ञान प्राप्ती झाली त्याच्यानंतर त्यांनी, तुम्हाला माहीत असेल, तथागत गौतम बुद्ध काही दिवस बोलले नाही. त्यांना ज्ञानप्राप्तीनंतरचे काही दिवस ते फक्त एका मैत्रीच्या भावनेत, मित्राच्या भावनेत होते. झाडाकडे बघून झाडालाही धन्यवाद म्हणायचे, कारण त्याच्यावरती ज्ञानप्राप्ती झाली. त्यांच्यात असलेला जो विकार होता, जो मनाचा, जो मनुष्याचा विकार होता, तो त्यांनी नष्ट केला आणि त्यांनी निर्वाण त्यांनी प्राप्त केलं. आता मग त्याच्यानंतर त्यांच्या अनुभवातून आलेलं निब्बाण झालेल्या व्यक्तीनं मग विचार मांडला आणि त्या विचाराचं मग पुढे होत आणि कधी ते विचार जे अशा व्यवस्थेतून येतात ज्याचा स्वतःचा स्व अनुभव किंवा सामाजिक अनुभव असतो, त्याचा मग पुरस्कार सहजतेने होऊ शकतो आणि लोकांचा स्वीकार देखील त्याच्यातून होऊ शकतो. आता हा झाला आयडियाचा मुद्दा. आयडिया म्हणजे काय? आयडिया ही विचारातून, म्हणजे थॉट थिंकिंगमधून आलेली आहे, प्रोसेस आहे. या प्रोसेसमधून नवी आयडिया होते आणि आयडिया शार्पन होत असते, म्हणजे याला धार येत असते जशी ही वेगवेगळ्या संदर्भामध्ये आपल्याकडे येते. आता दुसरा मुद्दा राहिला आयडियोलॉजीचा. आयडिया आणि आयडियोलॉजी. आता आयडियोलॉजी काय? आयडियोलॉजी म्हणजे काही विशिष्ट विचारांची जी प्रणाली आहे त्या लोकांनी एक दुसऱ्यासोबत एक आपले विचार मांडले आणि याच्यातून तयार झाली वेगळ्या प्रकारची आयडियोलॉजी. मग आयडियोलॉजी कोणती? आयडियोलॉजी आपल्याकडे नॅशनलिझम आहे, म्हणजे राष्ट्रवाद आहे. वेगवेगळे वाद जे आपल्याकडे आहेत ते आयडियोलॉजीचे अंग आहेत. मग त्याच्यात कम्युनिझम, साम्यवाद आला. मग आज आपल्याकडे आधुनिक रूपाने आंबेडकरवाद आहे आणि असे अनेक आपल्याकडे वादाचे प्रमाण आपल्याकडे दिसत असतात. आता मग आयडियोलॉजीची जे सूत्र आहेत, आयडियोलॉजीचे जे सूत्र आपल्याला समजून घ्यायचे असतील तर मला वाटतं आपल्याला अण्णाभाऊ साठे किंवा फुले शाहू आंबेडकर यांची चळवळ समजून घ्यायला आपल्याला सोपं जाईल. हे तुम्हाला याच्यासाठी याचं बॅकग्राऊंड देतोय मी. कारण काय असतं की आयडियोलॉजी मग काय असते? ही आयडियोलॉजी फक्त मनापुरती नसते, ही सामाजिक रचनेसाठी वापरली जाते. मग वेगवेगळ्या त्याच्या आयडियोलॉजी, आता जसं आपण फासिझमची गोष्ट करतो किंवा कुठल्या तरी वादाचा जो लोकाला घातक आहे किंवा पूरक आहे त्यांच्यावर आपण अनेक ठिकाणी चर्चा करतो आणि त्या चर्चेतून मग आपण विचार करतो की बाबा समाजाला याचं कुठं भलं आहे किंवा कुठं भलं नाही आहे. आता मग या सोशल फॉर्मेशन्स, म्हणजे समाजाच्या ज्या रचना ज्या आयडियोलॉजीमधून झाल्या, याचा उपयोग प्रॅक्टिकल किती आहे? एक वैचारिक असतो पण एक प्रॅक्टिकल किती आहे? तर जास्त भर दिलेला आहे प्रॅक्टिकलकडे. आयडियोलॉजीचं रूप काय असलं पाहिजे की लोकांच्या रोजच्या जीवनामध्ये याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे. आपल्याकडे जर साम्यवाद असेल, आपल्याकडे राष्ट्रवाद असेल किंवा अनेक वाद असतील, या वादाचं आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये काय फायदा आहे का? म्हणजे थेरी पण आहे, आयडियोलॉजी थेरी आहे, पण थेरीचं प्रॅक्टिकल रूपांतरण आपल्या समाजामध्ये भल्यासाठी किंवा नुकसानासाठी होतं का? त्याचं एक सगळ्यात मोठं आपल्याकडे विचार असतो. आणि आयडियोलॉजी जी असते ना, आयडियोलॉजी ही फिलॉसॉफी आहे आणि फिलॉसॉफी जग समजून घेणे आणि जग बदलणे याच्यासाठी आहे. म्हणजे जर तुम्हाला जग समजलं, जग असं आहे, तर बाबा जगामध्ये मग तुम्हाला कळायला की जगामध्ये विषमता आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लिंगभेद आहेत, त्याच्यामध्ये वर्गभेद आहेत, जातीभेद आहेत, अनेक प्रकारचे भेद आहेत. मग जे तर तुम्हाला कळालं तर मग तुम्ही ते कशा प्रकारे बदलता. आणि ही आयडियोलॉजी म्हणजे आपल्याकडे आलेले वेगळे सूत्र. आता हे सूत्र आपल्याला समजून घ्यायचे असतील तर मला वाटतं आपल्याला सगळ्यात पहिलं भारतामध्ये किंवा जगामध्ये म्हणजे जेव्हा समाज रचना होत होत्या, म्हणजे आपल्याकडं सांगण्यात येतं की नाईल नदी, इजिप्तच्या त्या नाईलच्या याच्यावर नवीन वसाहत निर्माण झाली मानव प्राण्यांची. म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी मोठमोठे, मग आपण बघतो काही हजारो वर्षानंतर त्यांनी पिरॅमिड वगैरे बांधले. एक नाईलचं उदाहरण देण्यात येतं की बाबा इथं उगम झालेला आहे. आणि किंवा अनेक ठिकाणी धार्मिक संदर्भ घेतले तर ते धार्मिक रूपाने आपले मांडायला जातात. आता हा मुद्दा, ही पार्श्वभूमी तुम्हाला याच्यासाठी महत्त्वाची आहे कारण जर आपल्याला अण्णाभाऊ, आणि मी अण्णाभाऊ आपल्या ऐपतीनुसार तुम्हाला सांगते, तुम्हा सर्वांचं वाचन जास्त आहे, तुम्ही सर्वांनी अण्णाभाऊला डिटेलमध्ये अनुभवलेलं आहे, त्यांना तुम्ही वर्षानुवर्ष वाचत आहात, तर म्हणून माझी जी समजलेले अनुभव आहे ते माझ्या विचारातून आहे, हे फायनलिटी नाही आणि याच्यावर आपण वादविवाद करू शकतो. याच्यासाठी हे संभाषण अतिशय महत्त्वाचं आहे. आता जेव्हा अण्णाभाऊ साठे त्यांचं स्वतःचं चरित्र पाहिलं, स्वतः त्यांचा लढा पाहिला, त्यांचं जे असलेलं त्यांच्यात
जे वेगवेगळे मतमतांतर होते, त्यांच्या जातीनं त्यांना केलेलं हीनता आणि त्याच्यातून आलेली त्यांना गरिबी आणि वेगळे अनुभव. अण्णाभाऊंचं जेव्हा आपण एक चरित्र पाहतो तर अण्णाभाऊचं चरित्र हे जवळपास सबंध दलित समाजाचं एक चरित्र आहे. अण्णाभाऊ जेव्हा आपण अण्णाभाऊकडे पाहतो तर त्या काळात म्हणजे 1920च्या काळामध्ये म्हणजे मेजॉरिटी बहुतांश जो काही इथला दलित वर्ग होता त्या दलित वर्गाची तीच अवस्था होती. लोक मोठमोठ्या शहरात जायचे, स्थलांतरित व्हायचे, नोकऱ्या न्यायचे, कारण गावामध्ये सामंतवादी व्यवस्था होती, सामंजस्य होती, फ्युडलिझम त्या प्रकारे तिथं जातीनिहाय अत्याचार व्हायचा. तर त्यामुळे अण्णाभाऊ साठे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात आलं पाहिजे की अण्णाभाऊ इज अ पोर्ट्रेट ऑफ दलित लाईफ. म्हणजे एक दलित वर्गाचं दलित जीवनाची एक ती पोर्ट्रेट आहे. म्हणून अण्णाभाऊ जेव्हा समजायला लागतो आपण तर सामान्य लोकांची अवस्था काय त्या अवस्थेत राहिलेल्या आहेत. आता याची बरोबरी कोणासंग करावी कोणासंग ना करावी त्याच्या भानगडीत न पडता आपल्याला समजायला पाहिजे की त्या काळात बहुतेक दलित समाज त्याच अवस्थेतून होता. आपल्या 2 पिढ्या आधी जर आपण पाहिल्या विशेषतः या भागातून, आपण काय जमीनदार लोक नव्हतो, आपल्याला काय नोकरी वगैरे नव्हती. आपले खूप लोकांचे आजी आजोबाच माथाडी कामगार असतील किंवा वेठबिगार असतील किंवा लोकांच्या जमिनीवर काम करणारे असतील. ती अवस्था आपल्या समाजाची होती. म्हणून जेव्हा अण्णाभाऊकडे पाहतो तर आपल्याला लक्षात येतं की हे बहुतांश बहुतांश म्हणजे भारतीय समाज व्यवस्थेने जाती ज्या निर्माण केल्या त्या जाती व्यवस्थेचे विक्टिम असलेल्या लोकांचं ते एक पोर्ट्रेट आहे. आणि म्हणून जेव्हा अण्णाभाऊ आपण समजायला लागतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की त्यांचं जीवन आणि त्यांच्या जीवनातून त्यांना झालेले वेगवेगळे त्यांच्यावर आलेले अनुभव, त्या अनुभवावर मग अण्णाभाऊ साठेंनी आपलं नवीन साहित्याचं वर्चस्व तयार केलं. स्वतः एक भला मोठा आपल्या समाजात विचार करणारा साहित्य रूपाने मोठ्या प्रमाणात आपली लेखणी करून समाजाला नवं बळ देणारा आपल्यातला महापुरुष निर्माण होतो. आणि मग अण्णाभाऊ साठे हे जेव्हा म्हणजे बाबासाहेबांच्या शिंदे सरांची लेखमध्ये ते सांगत असतात त्यांचे 2 फेज आहेत. 1920 ते 56 आणि 56 ते मग 69. कारण आणि ते दुसरं फेजमध्ये मग ते आंबेडकरवादी कशा प्रखरतेने असतात आणि पहिल्या प्रकरणात ते कसे साम्यवादी असतात. आता एक काम करूया, जसं तुम्हाला आयडिओलॉजीबद्दल सांगलं, आयडिओलॉजी जर पाहायला गेली ही निरागस कल्पना आहे. म्हणजे जर तुम्ही खरंच जर याला फक्त थिअरी म्हणून पाहिलं ही निरागस कल्पना आहे. पण याचं प्रॅक्टिकल रूप पाहिलं तर कुठे ना कुठे त्याला आपल्याला त्याचे विचार दिसायला लागतात. म्हणून अण्णाभाऊ साठे हे एका विचारधारेचे व्यक्ती आहेत आणि एका विचारधारेची नाहीत. याच्या भानगडीत मला वाटतं आतल्या तरी या कामासाठी तरी आपण तेवढ्या तीक्ष्णतेने पडलं नाही पाहिजे. कारण काय की आयडिओलॉजी समजण्यासाठी आपल्या समाजामध्ये तेवढी साक्षरता असलेली जनता आहे का? आणि त्याचं उत्तर आहे. तुमच्यासाठी त्याच्यावर शिक्षण लागत नाही तो विचार कळायला. पण मग भावनिक रूपाने एखाद्या व्यक्तीचा विचार मांडत असताना आपला समाज त्या भावनिकतेला स्वीकारण्यासाठी तयार आहे का? उत्तर आहे नाही. तुम्ही म्हणणार आहे, उत्तर आहे नाही. कारण जर स्वीकारण्यासाठी तयार असते तर त्यांनी मग त्याचं मोजमाप केलं असता, कोण कसा आणि कोण कशी. म्हणून अण्णाभाऊ साठे हे आमच्या विचारांना प्रेरक आहेत किंवा त्या विचारांना प्रेरक आहेत. याच्यापेक्षा अण्णाभाऊ साठे आमच्या समाजाचं प्रतिनिधित्व एवढ्या तालमीनं एवढ्या करिश्मानं कसं करतात याचा अभिमान प्रत्येक समाजाच्या व्यक्तीने घेतला पाहिजे. म्हणजे काय होईल की माझ्या समाजातला माणूस एवढा उच्च विचार करतो. आणि तुम्हाला त्यांचं प्रवास वर्णन तुम्ही रशियाचं वाचलं किंवा त्यांची असलेली जी मैत्री किंवा त्यांचे जे कादंबऱ्या ज्याचे पिक्चरात रूपांतर झालं ह्याचा जर तुम्ही बायोग्राफी पाहिले तर आमच्या समाजात त्या काळी एवढा उत्कृष्ट ललित लेखनात असणारा दुसरा कोणता व्यक्ती नव्हता सबंध भारतामध्ये. म्हणून अण्णाभाऊ साठे हा आमचा आदराचा पूर्वज आहे. कोणीही ललित लेखन या प्रकारे केलं नाही. ललित लेखन कोणी या प्रकारे कविता पोवाडे लिहिले नाहीत जे प्रकारे अण्णाभाऊ साठेनं आमच्या समाजातल्यात. विशेषतः मराठी भागात बघायचं गेलं, पंजाब आणि हिंदी प्रांतामध्ये ललित साहित्य चालायचं, पण एवढ्या प्रखरतेनं एवढा त्यांची बायोग्राफी असलेला, एवढी त्याला बिब्लिओग्राफी म्हणतात, म्हणजे जे पुस्तकं त्यांनी लिहिलेलं आहेत तेवढा आपल्या समाजात त्या काळी कोणताही माणूस नव्हता. म्हणून ते माझ्यासाठी आदर आहे, ते माझ्यासाठी स्वाभिमान आहे. कारण ज्या माणसानं या विचाराची मांडणी केली आपल्या पद्धतीने केली तो अण्णाभाऊ साठे होता. आणि खूप वेळा आपल्यात काय करण्यात आलं की आपल्या इकडे चुकीची बरोबरी करण्यात आली. साहजिकच आहे, मुलाची आणि लेकराची बरोबरी समाज करत असतो. म्हणून आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे
असा तो क्रम आपल्याकडे लावण्यात आला. पण मग इथं परिस्थिती अशी करण्यात आली की अण्णाभाऊ साठे एका विशिष्ट विचाराचे होते आणि मग त्यांच्या विचारांचं आपल्याला काय करायचं. याच्यात काय वाटतं की जो आपल्याकडे साम्यवाद, जो मार्क्सिझमचा जी कल्पना आहे, मार्क्सिझम ही कल्पना वाईट नाही, आपल्या लोकांमध्ये त्याचा गैरसमज आहे आणि खूप वेळा मार्क्सिझम काय हे समजूनच घेत नाही. तर तुम्हाला थोडक्यात सांगतो मार्क्सचा विचार काय आणि तो विचार नंतर मग आपण आपल्या फुले शाहू आंबेडकर विचारधारेकडे येऊया आणि तुम्हाला अति 1-2च फरक दिसतील आणि ते पण मेथडचे फरक आहेत. बाकीचे आयडियोलॉजिकल दुसरे काय तुम्हाला जास्त फरक दिसणार आहेत. आता मार्क्स काय म्हणतो, त्याचा दास कॅपिटलच वाचा किंवा त्यानं ग्रुंडरसी नावाचा, म्हणजे त्यानं जर्मनमध्ये लिहिला त्या काळामध्ये. मार्क्सचा काय, मार्क्स हा स्वतः ज्यू होता. ज्यू त्या काळात तुम्हाला जर पाहिलं मायनॉरिटी वर्ग होता, पैसेवाला पण होता, पण त्याच्यावर हाणणे करायचं. हिटलरने ज्यूला मारायच्या या उद्देशानेच त्याने त्याची जी नाझी त्याची जी पार्टी केली, पार्टीचं नाव सोशलिस्टच होतं त्या पार्टीचं, तर त्या प्रकारे ज्यूच्या विरोधात त्यांनी केला. मार्क्सचं काय तंत्र आहे, मार्क्सचं काय तंत्र आहे याच्यामध्ये. मार्क्स काय म्हणतो, मार्क्स काय करतो, जी आपल्याकडे चालत आली सामंती व्यवस्था आहे, म्हणजे तो त्याचं युरोपचं उदाहरण घेतो आणि त्या युरोपच्या उदाहरणातून तो सांगत असतो की एकेकाळी जिथं सामंती व्यवस्था होती तिथं एक पिळवणारा वर्ग आणि एक पिळून घेणारा वर्ग होता. आणि मग तो म्हणतो इंडस्ट्रियलायझेशन, औद्योगिकरणामुळं ती व्यवस्था एकदम बदलली नाही आहे. तिथं जो वर्ग, जो व्यक्ती घाम गाळून स्वतः नवीन पदार्थ तयार करायचा, पण त्या पदार्थावर त्याची काय ओनरशिप, तुझी मालकी नव्हती व फक्त तो वेतनावर करायचा आणि मालक जो आहे तो न काम करता त्यानं केलेल्या मेहनतीची पिळवणूक करायचा आणि त्या पिळवणुकीतून स्वतःचा फायदा घ्यायचा. ही व्यवस्था आपल्यात आजही प्रत्येक समाजात जातीमध्ये व्यवस्था आपल्याकडे पाहायला भेटते. ही काय वेगळी व्यवस्था नाही. आजच उदाहरण घ्यायचं गेलं तर जर आपण आज कॉन्ट्रॅक्टरवर काम करणाऱ्या लोकांचे पाहिले किंवा बाहेर जाऊन कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करणारे जे खालच्या याच्यातले आहेत किंवा तुम्ही ऑफिसर जरी राहिल्या, तुमचंच बघा, तुमच्यात असलेली जी दरी आहे, वर्गवारी दरी, रँक दरी, याच्यामध्ये या प्रकारचे वैमनस्य तुम्हाला दिसत असतात. म्हणून मार्क्स काय म्हणतो, मार्क्स म्हणतो जग हे वर्गा, एक आहे श्रीमंतवाला वर्ग, एक सोप्या भाषेत सांगायचं गेलं तर, आणि एक आहे श्रीमंताच्या पिळवणूक घेणारा वर्ग, मग ज्याला आपण गरीब म्हणू किंवा शोषित वर्ग म्हणू. तर एक प्रस्थापित आहे आणि एक वर्ग आहे तो विस्थापित आहे. आणि मग हा जो वर्ग आहे, ही जी दरी आहे, मग ही दरी अनेक कारणांनी होतं. तो सवर्ण असू शकतो, तो अवर्ण असू शकतो, तो उच्च असू शकतो, हा नीच असू शकतो. तो ह्या ज्या 2 दऱ्या आहेत, या 2 दऱ्या एका आर्थिक विषमतेच्या माध्यमातून समाज रचना जेव्हा तयार होते, त्याच्यातून हे नवीन भांडवल युग आपल्याकडे तयार झालं असं मार्क्स सांगतो. आता भांडवल म्हणजे काय, पैसा. भांडवल आपल्याला सगळ्याला लागतं, आपल्याला पैशाची चुनचुन आहे. हे सोप्या भाषेत सांगायचं गेलं तर मार्क्सचा जो सिद्धांत आहे, मार्क्सचा सिद्धांत हा म्हणतो की जर हे अमानुषपणा, हा अन्याय जर तुम्हाला संपवायचा असेल तर तुम्हाला वर्ग लढा करावा लागेल. वर्ग लढा म्हणजे काय, जिथं सगळ्यात पिळवणूक झालेला वर्ग एकत्रित येऊन तो मेजॉरिटी आहे, तो बहुसंख्य आहे आणि तो तुमच्यावर राज्य करणारा वर्ग आहे तो अल्पसंख्यक आहे. म्हणून बहुसंख्याने येऊन अल्पसंख्याकांच्या विरुद्ध लढलं पाहिजे आणि तो त्याची जे प्रतीक मांडतो, तो म्हणतो याला हिंसा जर आली तर हिंसा देखील केली पाहिजे, कारण किती दिवस आपण नुसतं शोषण सहन करत बसायचं. म्हणून त्याचा जो सिद्धांत होता डिक्टेटरशिप ऑफ द प्रोलिटारियट, म्हणजे ज्याची जो प्रोलिटारियट आहे, जो इथला कामगार वर्ग आहे, त्याचा एकाधिकार असला पाहिजे. म्हणजे एकाधिकारशाहीवर मार्क्सचा संपूर्ण भरोसा होता. आणि त्याचं कारण काय होतं, तो म्हणायला लागला जर आपल्याला डेमोक्रेसीच्या बाबतीत जर विचार करायला गेला तर हे बदल आणण्यासाठी आपल्याला अनेक पिढ्या लागतील, अनेक पिढ्या लागतील आणि बदल होणार नाही. म्हणून काय केलं पाहिजे तर मार्क्स म्हणतो वर्ग लढा, स्वतःची सत्ता स्थापन करा आणि स्वतः एकाधिकारशाही व्हा. मग समाजामध्ये तुमच्यात असलेली समानता आणा. मग ती वर्गीय असेल, अनेक प्रकारच्या समानतेचे प्रोजेक्ट तुम्ही समाजामध्ये आणा. तेच सगळ्यात आधुनिक रूपाने लेनिनने केलं. एकाधिकारशाही आणली आणि त्यांचं कम्युनिस्ट इंटरनॅशनल बनून जगभरामध्ये कम्युनिझम पसरवा. एका प्रकारे धार्मिकच आहे, तुम्ही एक धर्मात आले तर त्या प्रकारे तुम्ही पसरवा. तर ते कॉमिंटन नावाचा त्यांनी प्रकार सुरू केला. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही चीनमध्ये मावणं केलं आणि दक्षिण अमेरिकेमध्ये, लॅटिन अमेरिका या ज्या भागांमध्ये झालं, आफ्रिकेच्या अनेक देशांमध्ये.
तर जिथं मग आधुनिक काळात म्हणजे 19 आणि 20व्या शतकात जिथं युरोपाची वसाहत होती, युरोपातले अनेक देश वसाहत करत होते, फ्रान्स होता, इंग्लंड होता, पोर्तुगीज होता, इटली होता काही प्रमाणात, अशा अनेक लोकांच्या वसाहती होत्या. भारतात इंग्रजांची वसाहत होती. त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी विशेषतः अनेक राज्यांमध्ये असं दिसण्यात आलं की याचा विरोध करायचा असेल तर एका प्रकारे त्यांनी साम्यवादी, मार्क्सवादी, रॅडिकल विचारधारेचा उपयोग घेतला आणि त्या विचारधारेचा उपयोग करून त्यांनी थोड्या प्रमाणात का होईना तिथली सत्ता बदल, तिथल्या वसाहतवादीला, तिथल्या त्यांच्यात होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध ते लढले. आता हा झाला एक स्नॅपशॉट मार्क्सचा. आता त्याच्या आपल्याकडे असलेला दुसरा विचार फुले आंबेडकर विचार. आता हा विचार काय? फुले आंबेडकर विचार म्हणतो का विषमता वाढवा? फुले आंबेडकर विचार म्हणतो का हा जो भेदभाव आहे भेदभाव आपला असाच राहिला पाहिजे? फुले आंबेडकर विचार असा म्हणतो का की याच्यातली जी दरी निर्माण झालेली आहे ती दरी आणखीन वाढली पाहिजे? फुले आंबेडकर विचार असा देखील म्हणतो का की जर आपली सत्ता येईल तर आपण असंच मायनॉरिटी मेजॉरिटीमध्ये राहू? फुले आंबेडकर विचार असा म्हणतो का की तुम्ही बहुसंख्याक असून देखील अल्पसंख्याकाच्या तुम्ही खाली राहा? विचार त्यांचे सारखेच आहेत, फक्त मेथोडॉलॉजीमध्ये फरक आहे. इथं मेथोडॉलॉजी फरक असा आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या या व्यवस्थेचा अभ्यास केला, व्यवस्था बारकाईने पाहिली, त्या बाबासाहेबाला दिसलं की एवढं सोपं नाही आहे. आणि विशेषतः भारतासारख्या सांस्कृतिक ज्या परंपरेनं व्यवस्था इथं टिकलेली आहे तिथं फक्त आर्थिक नसून संस्कृती रोज मुंडकं काढते. तिथं आपल्याकडे 1333 कोटी आणि फलाण्या बिस्ताने देशाचं हे घर आहे. तिथं जर आपण फक्त एक विचार जाऊन गेला तर सांस्कृतिक बदल होणार नाही. सांस्कृतिक बदल होण्यासाठी आपल्याला सांस्कृतिक लढाई करावं लागेल. आर्थिक लढाई जी आहे, आर्थिक लढाई ही आर्थिक रूपानं आपण केली पाहिजे आणि त्याच्यातून वर्ग लढा निर्माण होतो. पण याच्यातून समाजामध्ये संस्कृती ज्याचे घट्ट पकड आहे त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो का? याचं चांगलंच उदाहरण तुम्ही बघा. आपल्याकडे आज देखील खूप लोक धर्मांतर केलीत पण त्यांच्यात असलेल्या ज्या जुन्या रूढी परंपरा होत्या ते आज देखील त्यांच्या घरी आहेत. जरी आपल्या घरी बुद्ध आला तरी तिथं खोटं ना खोटं आपले पूर्वजांचे जे दैवत आहेत ते आपल्या घरामध्ये असतात. तो सांस्कृतिक बदलेचा भाग आहे. 3-4 पिढ्यानंतर ते जातील पण आता संस्कृतीची पकड आपल्याकडे जोमान आहे. आपण त्या वातावरणात वाढलेलो म्हणून ते तिथं गुन्हेगार नाहीत ना तुम्ही गुन्हेगार आहात. तो परिवर्तनाचा वेग आहे. त्या परिवर्तनाच्या वेगाची तुम्ही फोटो घेतली, तुम्हाला दिसलं की बाबा असं आहे, अरे पण जर ती 2 पिढ्यानंतर पाहशील तर ते तुम्हाला वेगळं चित्र दिसणार आहे. म्हणून सांस्कृतिक विषयातून, सांस्कृतिक कल्चरल पॉलिटिक्सच्या दृष्टिकोनातून फुले आंबेडकर आपल्याला त्यांचे विचार मांडताना दिसतात. आणि म्हणून त्यांनी अनुभवलेला, त्यांनी पाहिलेला आणि त्यांनी वाचलेला शत्रू कोण तर इथला असलेला ब्राह्मण वर्ग. आणि म्हणून त्यांना जसं मार्क्सला तिथं वर्गवारी करणारा एक पिळून घेणारा वर्ग, त्याची त्याने काय जाती धर्म त्याच्यात तो गेला नाही पण त्याने विशेष रूपाने एक ग्लोबल पिक्चर मांडण्याच्या रूपाने तो सांगतो की एक अत्याचार करणारा वर्ग आहे आणि जो नवीन प्रोडक्ट बनवतोय, नवीन गोष्टी सामग्री बनवतोय, त्या सामग्रीवर माझा हक्क देखील नाही. फक्त तुटपुंजे काही टक्के त्याच्यातलं तुला देतो आणि तुझ्यावर आरोप करत, तुझ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे दमन करत तुला खाली ठेवतो. हीच सारखी व्यवस्था तुम्हाला महारकी मांकीमध्ये दिसेल. गावकी करायचे आता लोक बहुतेक बंद झालेत पण ही व्यवस्था काय होती? राबा पाटलाच्या शेतावर, देशमुखाच्या शेतावर. पण त्याचा आउटकम भेटाना भीक मागून फक्त धान्य मागायचो आपण. तुम्ही एवढं लाखो रुपयाचं उत्पन्न तुम्ही तुमच्या बायकोनं, तुमच्या लेकरानं तिथं दिवस रात्र करून तिथं हजारो लाखो रुपयाचं उत्पन्न केलं तरी तुम्हाला परतफेड म्हणून तो काय द्यायचा? अपमानित झालेलं राशन द्यायचा, सन्मानानं राशन द्यायचं नाही. हीच व्यवस्था वर्गवारी भूमिकेत होती. पण इथं काय होतं? जो तुमच्यावर राज्य करतोय तो स्वतःला म्हणतोय मला इथल्या धर्मानं मायच्या बेंबीतून जेव्हा निघालो तेव्हा मी उच्च श्रेणी आहे आणि तुझ्या मायचं जे बेंबी आहे ती विटाळ आहे म्हणून तू खालच्या श्रेणीचा आहेस. ही कल्पना भारतात रूढ होती. म्हणून आपल्याला फुले आणि आंबेडकर भारतीय विषमतावादी समजण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि ह्याच्यासाठी
जेव्हा फुले आंबेडकर विचार करतात आणि बघतात की बाबा इथं हा अल्पसंख्याक असलेला ब्राह्मण वर्ग सबंध बहुसंख्य लोकांवर राज्य तरी कसा करतो, तर मग त्यांनी पाहिलं सांस्कृतिकीकरण समाजाचं ज्या प्रकारात झालेलं आहे. इथं वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती धर्माच्या नावानं असतात, पंथाच्या नावानं असतात, आपल्या इकडं मग परंपरेच्या नावानं असतात. हे सांस्कृतिक भांडवल आहे, कल्चरल कॅपिटलचा भाग आहे. आणि याच्यासाठी यांनी म्हटलं की आपला लढा तोच आहे, पण प्राथमिक पहिली शिडी जी आहे ती इथं असलेला जो माजोरी वर्ग आहे, जो नागासारखा इथल्या व्यवस्थेवर आपलं नजर टेकून आहे, याला पहिलं दूर केलं पाहिजे. म्हणून त्यांचा सगळ्यात मोठा विरोध इथल्या ब्राह्मणशाहीवर होता. आता ब्राह्मणशाहीवर विरोध करणारा शूद्र अतिशूद्र जातीचा असेल, ब्राह्मणशाहीवर विरोध करणारा ब्राह्मण कसा असेल? म्हणून मार्क्सच्या विचाराची कुठे ना कुठे आड घेऊन इथला सवर्ण वर्गाने मार्क्सवादाची एक कल्पना मांडली आणि फुले आंबेडकरांच्या विचारांना दुय्यम दर्जा म्हणून, कारण आपण तर त्या व्यवस्थेने हानिकारक झालो नाही, म्हणून इथं हा दोन टोकीचा अनुभव आपल्या समाजात आणला. एक होता मार्क्सवाद आणि एक होता आत्ताच्या युगामध्ये फुले आंबेडकरवाद. आता हे वाद, खरं तर वादविवादाचे विषय फक्त मेथोडॉलॉजीचे आहेत. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात एकाधिकारशाही मला पसंत नाही, मी एक डेमोक्रॅटिक सोशलिस्ट आहे. बाबासाहेबांची जी कल्पना आहे, बाबासाहेब एक अतिउत्कृष्ट सोशलिस्ट आहेत. सोशलिस्ट म्हणजे हीच भूमिका मांडणारे, पण त्यांचं म्हणणं आहे आम्ही लोकांवर अत्याचार करून लोकांवर हिंसा करून बदल करण्याच्या आम्ही भूमिकेची नाही. आम्ही याला वेळ थोडा लागला तर लागू द्या, पण आम्ही परिवर्तन जे करतोय आम्ही सांस्कृतिक परिवर्तन करतोय. कारण इथली व्यवस्था जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर त्याच्यात सांस्कृतिक बदल करावा लागेल. आणि इथलीच नाही, जगामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक बदल करण्यात आलेत. आता ते विचार वाईट का हा विचार वाईट या भानगडीत पडू नका, कारण त्या विचाराने, विशेषतः मार्क्सवादाने जगामध्ये काय बदल करता येतात याचे उत्तम नमुने आपल्याला मागच्या शतकात दिलेले आहेत. रशियाची क्रांती झाली किंवा चायनाची क्रांती झाली किंवा अनेक देशांच्या जर आपण व्यापक अभ्यास केला तर लक्षात येतं तिथल्या नागरिकांमध्ये ॲटलिस्ट कंपॅरेटिव्हली या व्यवस्थेपेक्षा त्यांना थोडे बहुत प्रामाण्यवाद, त्यांना ॲटलिस्ट त्यांना थोडे बहुत अधिकार त्याप्रमाणे तिथं दिलेले आहेत. आता तेच एकमेव व्यवस्था तुमच्यासाठी पूरक आहे का, तर याचं उत्तर आहे नाही. कारण त्या व्यवस्थेतून, एकाधिकारशाहीतून एक नवी प्रकार तयार झाला, जिथं एक मायनॉरिटी वर्ग त्याच्या सोयऱ्याधाऱ्या, पोलिट ब्युरोचे सोयऱ्याधाऱ्याच्या लेकरांनी, त्यांच्या सोयऱ्याधाऱ्यांनी, त्यांच्या संबंधितांनी स्वतःच राज्य, तिथले कॉन्ट्रॅक्ट घेऊन, तिथले वेगवेगळे जे काही उपक्रम आहेत स्वतः घेऊन स्वतःचं त्यांनी तिथं राज्य स्थापन केलं. त्याला इंग्रजीमध्ये ऑलिगार्की असं म्हणण्यात येतं. ऑलिगार्कीमध्ये रशिया एक उत्कृष्ट नमुना आहे. तिथले जे त्यांच्याकडे सगळ्यात जास्त त्यांचा रेव्हेन्यू जो येतो, त्यांचा जो महसूल येतो, तो तिथल्या इंधनावरून येतो. आणि इंधनावर राज्याचं कब्जा असण्यापेक्षा तिथल्या काही लोकांचं कब्जा आहे. याच्यामुळं चीनमध्येही तेच उदाहरणं, तिथले प्रस्थापित वर्ग जे पोलिट ब्युरोमध्ये आहेत ते वरच्याच लेवलवरचे आहेत, त्यांच्याच मुलाबाळांचं बहुतेक प्रमाण भलं झालेलं आहे. हे देखील खरं आहे की तिथं असलेला जो कामगार वर्ग आहे त्याचं देखील कुठे ना कुठे भलं झालं. पण ते जे रिसोर्सेस आहेत ते लोकांना ते समान वाटले नाहीत, तर ते बहुतेक रिसोर्सेस, बहुतेक साधनं आपल्याकडे ठेवली, काही लोकांमध्ये वाटली. विषमता, गरिबी, श्रीमंतीची तशीच थोड्या अधिक प्रमाणात राहिलेली आहे. म्हणून आपल्याला जर हा बदल करायचा असेल तर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीचे प्रणेते ठरतात. आता आपल्याकडं लोकशाही ही लोकांना खूप वेळा अपरिचित आहे, कारण इथं लोकशाही नव्हतीच. काही कसं असतं, जर मी तुम्हाला 200 वर्षे एक भाषा शिकवली तर तुम्ही कदाचित, तुम्हाला आता दुसरी नवीन भाषा शिकवली तर तुम्ही मराठी विसरून येणार, तुमची बोली भाषा विसरून जाणार. तर इथं जर त्या प्रकारची संस्कृतीच आपल्याकडे असली जिथं विषमता आहे, तर तिथं नवीन विचार मांडण्यासाठी एक हिंमत लागते. आणि म्हणून फुले आंबेडकर हे एवढे हिमतीचे नेतृत्व या भारत समाजाला मिळालेले आहेत, ज्यांनी एवढ्या विषमतावादी त्याच्या गाभात जाऊन तिथं त्यांच्या विरुद्ध आवाज उठवला आणि त्यांच्यावर मर्डर अटेम्प्ट देखील झालेले आहेत, तुम्हाला माहीत नसतील. आणि मर्डर अटेम्प्टला वाचवणारा आमचा लघुजी वस्तादचा, नुसतं वाचवणारच नाही तर विचाराने देखील त्यांचं योगदान आहे. त्यांनी पोरींना, विशेषतः महिलांना शाळेत कसं गेलं पाहिजे याचं सगळ्यात मोठं तिथल्या भागात
योगदान आपल्या समाजापैकी केलं तर ते उस्ताद लघुजी साळवे यांनी केलेलं आहे. आणि तो आदर्श आपण आपल्यात घेतला पाहिजे. खूप वेळा आपल्यामध्ये या प्रकारचे जे 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 विचार आपल्यात मांडलेले आहेत की बाबा हा जो मार्क्सवादाचा विचार आहे का मग कम्युनिझमचा विचार आहे, आंबेडकरचा आहे, रिपब्लिकनचा आहे. आता आपल्याकडे एक परिस्थिती अशी आहे, आंबेडकरवाद काय हे आतापर्यंत कोणी स्पष्टपणे सांगू शकलेलं नाही. ही थिअरी नेमकी काय कोणी सांगू शकली नाही. आता मी प्रयत्न करतोय, कारण त्याच्यात मी आंबेडकरवादाची मालिका चालवली आपल्या लोकसत्तेला. प्रश्न तोच होता आणि अनेक विचारवंतांनी खूप सुज्ञपणे माझ्यावर चांगली टीका केली आणि मला ती आवडली, कारण त्यांचं म्हणणं होतं याच्यात आणखीन खूप काही गोष्टी बदलण्यासारख्या. तर मी 1-2 लेखांची मालिका आंबेडकरवाद 1, आंबेडकरवाद 2 लोकसत्तेला लिहिली. तुम्ही वाचा आणि त्याच्यात मला बदल सुचवा, म्हणजे जेणेकरून आपण या नवीन विचाराला फॉर्मली तरी आपण तयार करू. आता मार्क्सवाद आहे काय म्हटलं तर सांगणारे 10 लोक आहेत आणि ते त्या सायंटिफिक रूपाने कदाचित सांगू शकशील. आंबेडकरवाद सांगणारे भावनिक रूपाने भरपूर आहेत, सायंटिफिक रूप सांगणारे अतिमोजके आहेत. तर म्हणून आपल्याला ते बदलायचं आहे. हे बदलायचं कसं, जेणेकरून आपल्या समाजामध्ये एक विवेकवादी विचार. आपल्याला माहीत आहेत बाबासाहेबांनी तर एवढं त्यांचं आयुष्य मोठं, आपण आताही त्यांचे व्हॉल्यूम काढायच्या याच्यात कारवांनी तर एक मोठी शृंखला चालवली. आजही त्यांचं म्हणणं आहे 1001 पानं बाबासाहेबांची आणखीन प्रसिद्ध नाही, छापली नाही झालेली. म्हणजे त्या माणसाचं एवढं अवांतर वाचन, एवढं लिखाण आणि एवढं ते या विषयामध्ये ते त्यांनी हात घातला. तर म्हणून आंबेडकरवादाची जी कल्पना आपल्याला आपल्या समाजात रुजवायची आहे ती काय आहे, तर तसं सांगणं खिशानं भिकारी आणि मनानं अविचारी असे काही लोक समाजात वावरून एक भावनिकतेचा टोला समाजामध्ये मांडला. आणि आपला समाज भावनिक आहे, ज्याच्या खिशात पैसे नसतात तो भावनिक रूपाने जगत असतो, तो देवावर भरोसा करतो, कारण त्याला अपेक्षा असते उद्या कोणतरी माझं भलं करेल. तो विचार करतो की मनगटीच्या ताकदीवर काहीतरी करेल, पण ही व्यवस्था एवढी विषमतावादी आहे, काहीतरी जादूच झाली पाहिजे जेणेकरून माझा बदल होईल. कारण मला अपेक्षा नाही एवढं राबतोय, 30 वर्ष राबतोय तरी मला असलेलं माझं समान वेतन आतापर्यंत मिळालं नाही, तर बाबा माझ्यानं काय होणार नाही, व्यवस्था एवढी बेकार आहे, तर मी देवाच्याच घरी जातो. म्हणून आपले लोक वेगवेगळ्या अंधश्रद्धा मंदिरं याच्या मागं लागलेली आहेत. पण आपल्याला जर विवेक समजून घ्यायचा असेल तर तो बाबासाहेब आंबेडकरांच्या फुलेंच्या विचारात आपल्याला दिसतो. आणि हा विवेक काय, तर विवेक आपल्याला सांगतो की तुमच्यात असलेल्या ज्या परंपरा आहेत, या ज्या रूढीपणा आहेत, हा तुमच्या नाही आहेत, तुमच्यावर लादून दिलेल्या आहेत आणि इथल्या ब्राह्मण वर्गाने दिलेल्या आहेत. त्याला बाबासाहेब आंबेडकरांनी काउंटर रेव्होल्युशनच्या भाषेमध्ये सांगितलं. इथं तुमचे पूर्वज, आता इथं खूप मातंग समाजाचे तुम्ही सगळे बुद्धिस्ट होतात एकेकाळी, तुम्हीच नाही तर इथं सबंध बहुजन समाज इथला बौद्धांचं अनुयायी होता आणि त्याच्यामुळं तुमची इथं असलेली जी काही ओळख आहे ती त्या प्रकारात निर्माण होऊ शकली. हाच भाग आहे. 13 महाजनपदं होती त्या शाक्यांच्या काळात. 13 महाजनपदांपैकी एक महाजनपद आश्माक होतं आणि आश्माकची राजधानी पैठण होतं. हे सगळे बौद्ध वस्त्या होत्या, हे सगळं बौद्ध रिपब्लिक्स होते, ज्याला बौद्ध गणतंत्र म्हणू. हे भारताचा इतिहास आहे. 13 महाजनपद होती. शाक्यांचा तुम्ही इतिहास वाचा आणि मालला या लोकांचा वाचा. मालला काही ठिकाणी माल होतात, महार होतात, मातंग, या अनेक ज्या जाती ज्या निर्माण झाल्या त्यांची एकच ओरिजिन आहे. पण याच्यानंतर जेव्हा आपण आपलं एक नवीन अस्तित्व शोधायला लागतो तर हे लक्षात आलं पाहिजे इतिहास कोणता स्वीकारायचा आणि कुठला नवा इतिहास आपल्यामध्ये मांडायचा. याच्याने काय होईल, आपल्याला एक स्ट्रॅटेजिकली कुठेतरी काम करण्यात होईल. आपल्या साहित्यिकांमध्ये मला थोडा काही उणिवा जाणवल्या, ते मी तुमच्या पुढे मांडतो. आपल्या इकडे काय झालं की साहित्य लिखाणामध्ये जो मार्मिकपणा असतो, जो बॅलन्स अप्रोच असतो, तो साहित्यिकाने खूप कमी वेळा केला. त्याच्यामुळं पुढचा वाचणारा म्हणतो याची पॉलिटिक्स मला माहीत आहे, आता येणं जे लिहिल ते याच्याच पॉलिटिक्सनुसार मी वाचणार आहे. त्याच्यामुळं साहित्यिकाने, लेखकाने, विचारवंताने, भाष्यकाराने एक दरूल घेतलं पाहिजे की आपले विचार, आपली जी राजकीय भूमिका आहे ती तुम्ही स्वतंत्रपणे टिकवा, पण जेव्हा तुम्ही मांडत आहात अशा पद्धतीने मांडा की पुढच्या व्यक्तीला वाटलं नाही पाहिजे की हा प्रोपागंडा करून आलेला आहे. जेणेकरून जेव्हा तुम्ही बाकीचे 7-8 पानं चांगलं मार्मिक विवेचन देतात ते वाचण्याच्या आधी त्याचा पूर्वाग्रह ऑलरेडी तयार झालेला आहे. दुसरी गोष्ट, आपल्याकडे अतिशयोक्ती भरपूर झालेली आहेच. असंच झालं पाहिजे, असंच केलं पाहिजे आणि विचारवंतांच्या तोंडात आपण आपले शब्द टाकतो, आपल्या महापुरुषांच्या, महानायकांच्या तोंडात आपण शब्द टाकतो आणि कुठं ना कुठं त्यांच्या विचारांची आपण आपल्या पद्धतीनं पूर्णपणे सामर्थ्यपणे आपण त्याचा पुरस्कार करू शकत आणि त्याचं मग कुठे ना कुठे आपल्या समाजामध्ये 2 रूपाने त्याचं फ्रस्ट्रेशन आपल्याला व्हायला लागतं. आता अण्णाभाऊ साठेंबद्दल समजा विचार जर करायला गेला तर अण्णाभाऊ साठेंच्या काळातलाच आपल्याकडे असलेला जो व्यक्तिमत्व आहे,
जो अमेरिकेत आपल्याला अनेक कृष्णवर्णीय लेखक समकालीन दिसतात, त्याच्यापैकी एक म्हणजे 3-4 नावं घेता येतील. एक तर रिचर्ड राईट, लिहून घ्या हे नाव आणि याच्यावर तुम्ही गुगलमध्ये जाऊन बघा. दुसरं आहे रॅल्फ एलिसन देखील एक महत्त्वाचं नाव आहे. आणि तिसरं लँगस्टन ह्यूज. त्या काळात मग अनेक लेखिका, जोरा नील हर्स्टन, म्हणजे अमेरिकेचं याच्यासाठी कारण फुल्यांचा संदर्भ आहे. फुले तिकडच्या ब्लॅक लोकांबद्दल लिहितात. बाबासाहेब आंबेडकर तिथल्या नेतृत्वाबद्दल बोलतात. अण्णाभाऊ साठेंचं जे आहे, आता आपल्याला त्यांचं वैयक्तिक संबंध आहे नाही बनला तर त्यांच्या अनुयायांचं म्हणजे विशेष माझ्यासारख्या लोकांचं काम आहे की त्यांना आता विचारांना त्यांच्या अमेरिकेत कुठे ना कुठे त्या त्या समकाल क्षेत्रात पोचवलं पाहिजे. कारण हे एक अति महत्त्वाचं अस्त्र आपल्याकडे आहे आणि हे अस्त्र मी सहज जाऊ देणार नाही. याच्यासाठी आपण पहिलं पाहिजे. आता जेव्हा अण्णाभाऊ साठे 58 साली पहिल्या दलित साहित्य संमेलनात एक पूर्वनियोजित अध्यक्ष होते, ते येऊ शकले नाही. मग अण्णाभाऊ साठेने मोठ्यापणाने ती भूमिका स्वीकारली आणि त्याच्यामध्ये त्यांनी दलितत्वाची जी मांडणी केली, मला वाटतं ती अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे दलितत्व काय हे एवढ्या सुंदरतेने अण्णाभाऊ मांडतात. त्याच्यामध्ये त्यांचं दलितत्व जे असतं, दलितत्व त्याच्यात त्यांनी एक शब्द मांडला की, आणि तुम्हाला ते बाकीची ते पूर्ण त्याच्यात आपण येऊच की त्यांची भूमिका काय राहिली. पण जेव्हा ते दलित हा विचार मांडत असतात तर दलित हा ते संकुचित विचार मांडत नसतात. दलित म्हणजे पिळलेला, दलित म्हणजे इथल्या व्यवस्थेनं मारलेला. पण दलित म्हणजे हा पण जो या विरोधाच्या त्याच्यात होणाऱ्या अत्याचाराला मुकटपणे स्वीकारणारा नाही तर तो विरोध करणारा. तो अण्णाभाऊ साठेंचा जो व्यापक विचार आहे तो आपल्याला मग अनेक संदर्भातून अनेक अनुभवातून आपल्याला पाहायला मिळतो. पण अण्णाभाऊ साठे महत्त्वाच्या त्याच भाषणात सांगतात मरणाबद्दल. मरण हे त्यांच्यासाठी एक अतिशय मोलाचं एक विचार आहे आणि ते मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि त्याच्यावर थोडक्यात तुम्हाला माझे विचार सांगतो. आता अण्णाभाऊ म्हणतात त्या उद्घाटकीय भाषणामध्ये की माणूस जगतो का प्रश्नचिन्ह, नी जगण्यासाठी एवढा धडपडतो का प्रश्न विचारला. आपण जगतो का, जगण्याचा प्रश्न विचारलेला आहे. आणि जगण्यासाठी लागणारी जी काय धडपडतो का हा प्रश्न अण्णाभाऊसाठी 1958 साली आपल्या जनतेला बोलताना संबोधित करताना म्हणतात. आता याचा विचार आम्ही करणे जरूर आहे. त्या धडपडणाऱ्या पतिताला आम्ही भित्रा समजू नये, जो उंच गगनात गेलेल्या विद्युतमय मनोऱ्यावर उभे राहून हा दलित विजेच्या तारा जोडतो, खाणीत उभ्या कड्यावर चढून सुरुंगांना पेट देतो किंवा पोलदाच्या रस करणाऱ्या भट्टीवर तो निर्भय वावरतो आणि या सर्व ठिकाणी मृत्यू त्याची वाट पाहत असते. म्हणजे किती आपला जो कष्टकरी, जो इथला दलित आहे त्याचं जीवनच मृत्यूची वाट पाहणे आहे. अशा प्रकारचे प्रश्न आपल्या पुढे अण्णाभाऊ मांडतात आणि आपल्या अंगावर शहारे होतात की माझं जीवन हे मरण काय फक्त मला जीवन जगण्यासाठीच आलेलं आहे का, जीवनामध्ये मी काय बदल करू शकतो. मग पुढे अण्णा म्हणतात कधी कधी त्याची व मृत्यूची गाठ पडून हा दलित कष्ट करीत करीत मरण पत्कारतो. कधी कधी त्याची दोघांची भेट होती. तिथं विषय संपत नाही. ही जगण्याची न मरण्याची आगळी रीत आहे, ती लेखकाने समजून घ्यावी. जगणे आणि मरणे ही वेगळी रीत आहे, रिच्युअल वेगळा आहे. तुम्ही फक्त जगणं आणि मरण करू नका. मरण्याच्या मागं कारण आहेत इथली ब्राह्मणवादी, जातीवादी, भांडवलशाहीची व्यवस्था. याच्यामुळं इथल्या दलिताचं मरण हे फक्त जगणं आणि मरण नाही, इथल्या दलिताचं मरण हे एका वेगळ्या दृष्टिकोनातून तुम्ही पाहिलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्याच्या जगण्याचा आस्वाद कळेल. लोक मरायला घाबरतात. मरण म्हणजे भीती आहे आणि मरण्याची कल्पना आपल्याला चार्वाकापासून बुद्धापर्यंत दिसते. मृत्यूला प्राधान्य देऊन आपल्याला विचार मांडण्यात येतात. खूप लोक त्याला खूप भाष्यकारांनी त्याला टीका केली की बाबा हा जो विचार आहे, विशेषतः पाश्चात्य देशातला जो विचार आहे, ज्यांनी मृत्यूला प्राधान्य देऊन चर्चा करतात. माझ्या हार्वर्डचा प्राध्यापक कॉर्नेल वेस्ट त्याच्या लेक्चरची सुरुवात मृत्यू या सुंदर कल्पनेपासून करतो. मृत्यू किती सुंदर आहे. जिथं मृत्यूला तुम्ही स्वीकारला तिथं तुमच्या जीवनाचा नवीन अंग सुरू होतो. तुमचे अवयव वेगळ्या प्रकारे वागायला लागतात. तुमची मानसिक जी भीती आहे ती दूर व्हायला जाते. कारण जर जी गोष्ट अटळ आहे त्याला जर पहिलं स्वीकारलं तर बाकीच्या गोष्टींची तुम्हाला भीती राहत नाही. तर अनेक धर्मांनी मृत्यूला प्राधान्य ठरवून मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल काही ठिकाणी भाष्य केलेलं आहे. तर अण्णाभाऊंचा जो विचार आहे फक्त तो विचार नाही आहे, तो फिलॉसॉफिकली किती 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 गाढ आहे, किती मखमली आहे की जेणेकरून आपल्याला ज्या मृत्यूला भिवून आपण जगत आहोत
अण्णाभाऊ त्याच मृत्यूला घरी बोलवतात आणि तुला काय करायचं बोल म्हणतात, कारण ही आमची जिंदगी आहे. आणि जर मृत्यूचा आणि आमचा जर होत असेल तर याचे कारण देखील त्यांनी शोधलेले आहेत. आणि मग ते कारण हे आध्यात्मिक नाहीत, हे इथल्या व्यवस्थेचे कारण आहेत, असे अण्णाभाऊ आपल्याला त्यांच्या या उत्कृष्ट भाषणात सांगतात. आणि पुढं ते मग काय सांगतात, आणि एका झाडाखाली 3 दगडांची चूल, मडक्यात अन्न शिजवून 2 मुलांनी बायका यांना जगविणारा हा दलित वरवर कंगाल दिसला तरी त्याची संसार करण्याची इच्छा केव्हाही पवित्र अशीच असते. जेणेकरून आपल्या समाजाला, आपल्या बायकांना हे लोक, हे हरामखोरं खालच्या नजरेनं पाहायचे. तिथं अण्णाभाऊ आम्हाला म्हणतात, अरे हे पवित्र आहे, याच्यासारखं पवित्र जीवन तुम्हाला दिसणार नाही. आमचे लोक जे कबाड कष्ट करायलेत, आमचे लोक जे हाल अपेष्टा भोगायलेत, रस्त्याच्या कडेला जरी असलं तरी यांची संसार करण्याची मीमांसा, यांची इच्छा ही पवित्र आहे. ही फक्त जगण्यासाठी नसून ही एवढी सुंदर आहे की त्याला पवित्रत्व बहाल केलं. जिथं तुमच्यासारख्याचं जीवन विटाळणं पवित्र आहे, तुम्हाला जगण्याची हिंमत दाखवणं आणि जगण्याची हिंमत दाखवून आपला संसार थाटणं, याच्यात अण्णाभाऊसाठी सुरू करतात आणि म्हणतात, अरे मूर्खांनो, ज्याला अपवित्र ठरवल्या, विटाळ ठरवल्या, त्यांचं जीवनच किती पवित्र आहे. आणि हा उद्देश करून अण्णाभाऊ पुढे आपल्याला सांगतात, कुटुंब संस्थेवरचा त्याचा विश्वास मुळीच ढळलेला नसतो, परंतु त्याची कुटुंब संस्थाच भांडवलदारी जगाने त्या झाडाखाली हाकलून दिलेली असते. म्हणजे फक्त पवित्र आहे तिथं चालणार नाही, तर तो त्या झाडाखाली 3 धोंड घेऊन आपले संसार राबतोय, याचं कारण अण्णाभाऊ म्हणतात तिथली भांडवलशाही व्यवस्था आहे. आणि भांडवलशाही जर व्यवस्था समजून घ्यायची असेल तर आपल्याला फुले आंबेडकरांचा जो विचार आहे तो इथला बाबासाहेबांनी मनमाडमध्ये मांडला, अनेक ठिकाणी मांडला. भांडवलशाही हे ब्राह्मणवादाचं एका प्रकारे मेटल लावून केलेलं आधुनिकीकरण आहे. विषमता याच्यात आहे, विषमता याच्यात आहे. आणि म्हणून अण्णाभाऊसाठी जेव्हा कुटुंब व्यवस्थाच्या प्रमाणित केलेला जे काही हेलकावणी आहे, याच्यावर जेव्हा टीका करतात तेव्हा आपल्याला मार्क्सचा एक सहकारी फ्रेडरिक एंगल्सची आठवण येते. कारण एंगल्स देखील म्हणतो परिवार हा भांडवलशाही व्यवस्थेनं किती मोठा नुकसान केले. आता तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो आणि तुम्हाला पटेलच असं मला वाटतं. तुम्ही जेव्हा आज नोकरी लागली, सगळ्यात पहिलं आपण काय करतो, एका पोराला किंवा पोरीला नोकरी लागली, दुसरा काय असतो ऑप्शन, नोकरी लागल्यावर काय करतो, लग्न लावतो, लग्न त्वरित लावतो. आता जेव्हा हा लग्नात जातो किंवा ती लग्नात जाते, यांना नवीन संसार थाटायचा असतो. नवीन संसाराला ज्यांनी संसार केला त्यांना माहीत आहे किती पैसा लागतो. स्वतः स्वतंत्र करायचं असेल तर खूप पैसा लागतो, कारण तुम्ही जे आहे नवीन घर किंवा नवीन युग स्वतःच्या झिरोपासून सुरू करतात, तर तेव्हा तुम्हाला लागलेली सामग्री असते. आता म्हणता लेकरं पैदा होतात, लेकराचं शिक्षण, लेकराचा उदरनिर्वाह, मग माणूस काय करतो, सहसा बँकेत जाऊन काय घेतो, कर्ज घेतो. एक घेतो का, अनेक कर्ज घेतो. कधी घरासाठी मॉर्गेज, कधी गाडीसाठी, कधी लेकराच्या शिक्षणासाठी. कर्ज 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 घेत इथली जी व्यवस्था आहे त्याला राबावं लागते. कारण कर्ज घेतलेला कर्ज फेडायचे. कर्ज जरी घेतलं नसेल तर लेकराचं जे शिक्षण आहे ते तुला करायचं आहे. काम जरी आवडत नसेल, कामातला तुमचा वरिष्ठ तुम्हाला किती अपमान करत असेल, सहकारी तुम्हाला काय करत असतील, तरी चुपचाप तोंडावर बोट ठेवून अपमान सहन करत लेकराकडे बघून, संसाराकडे बघून माणूस जाऊन काम करतो किंवा बाई जाऊन काम करते. कारण आपल्याला परिवार आणि संसार चालवायचा आहे. जर तुम्हाला पर्याय दिला असता की हे करू नको, जाऊ दे, काय विशेष नाही, तुला कामाला जायची आवश्यकता नाही, तुझ्यासाठी जो उदरनिर्वाह भत्ता आहे किंवा तुला जे काय काम करायचं ते कर, ती व्यवस्था आपल्याकडे नाही. जेव्हा जेव्हा मनुष्य त्याची पिळवणूक होत जाईल, त्याच्यातून होणारा जो काही द्रव्य उत्पन्न होईल, त्या द्रव्यातून इथली भांडवलशाहीची व्यवस्था चालते. तुम्हाला आता असं म्हणत नाही की नोकरी करू नका किंवा लग्न करू नका, लेकरं करू नका, पण ही व्यवस्था तुम्हाला कशी चंगुलात अडकवलेली आहे. आणि आपल्याकडे जी रीन आहे, रीन, डेव्हिड ग्रेबर नावाचा विचारवंत अनार्किस्ट होता एकेकाळी, तो आता मरण पावला. तेव्हा म्हणतो 5000 वर्षाचा इतिहास आपल्याकडे ऋणाचा आहे. ऋण माणसाने घेतच राहिलेला आहे. पण आधुनिकीकरणात काय झालेलं आहे की आपण ऋण घेतो ते फेडण्यासाठी जगतो, जीवन जगण्यासाठी जगत नाही. आणि ते ऋण किती असो, छोटं मोठं असो, आणि ते कशासाठी घेतो, संसार या कल्पनेसाठी. संसाराला काय दिलं पाहिजे, लेकराला काय दिलं पाहिजे, बायकोचं काय जिथे लागत असेल ते दिलं पाहिजे, आणि शेजारी पाजारी किंवा सोयरेधारे काय आले तर त्यांना काय दिलं पाहिजे. आपल्या समाजात तुम्ही किती जरी मोठे अधिकारी झाल्या तरी तुम्ही ऋणमध्ये असता, कारण तुमच्यावर अपेक्षा खूप जणांची असतात. आणि साहजिकच आहे,
म्हणून ही जी इथली भांडवली व्यवस्था आहे तो एंजलचा विचार आहे. अण्णाभाऊ साठेही त्या म्हणतात कुटुंब संस्था, फॅमिली इन्स्टिट्यूशन, भांडवलदारी जगाने त्या झाडेखाली हाकलून दिली, याच्यामुळं त्याची व्यवस्था तिथं झालेली आहे. म्हणजे हा जो विचार आहे हा विचार आपल्याला या माध्यमातून समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला खरं अण्णाभाऊ कळायला मार्ग लागतं. आता याच्यामुळे पुढं मी काही ठिकाणी वाचत होतो की बाबा अण्णाभाऊ साठेंचा जो 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 रॅडिकल विचार आहे तो रॅडिकल विचार काय बाबा. खूप लोक काय म्हणतात की बाबा अण्णाभाऊ साठेंनी या प्रकारचे कामं केली, अण्णाभाऊ साठेंचं साहित्य ज्या प्रकारात होतं, पोवाडे लिहिले, महाराष्ट्रासाठी केलं आणि महाराष्ट्र संयोगसाठी केलं. आता बेळगावसाठी त्यांची जी माझी मैना गावावर राहिली केलं. आता आपल्यातले प्रॅक्टिकली जर विचार केला, बेळगावसाठी झगडणारे आपल्यात किती आहेत? ती एक त्यांची एक इच्छा होती. म्हणून उत्तम कांबळे काय म्हणतात, संयुक्त महाराष्ट्राशी ज्यांनी ज्यांनी लढे दिले आणि ज्या बेळगावसाठी महाराष्ट्रात येऊन संयुक्त झाला पाहिजे अण्णाभाऊंची कल्पना होती, तो आज देखील असंयुक्त महाराष्ट्र आहे. म्हणून संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही सक्सेसफुल नाही असं अण्णाभाऊंच्या परिचयातून आपल्याला दिसतं. माझी मैना गावावर राहिली या कवितेतून. आणि उत्तम कांबळेचं सुंदर विवेचन करतात. म्हणून ज्या महाराष्ट्राचं आपण पुरस्कार करतो, ज्या महाराष्ट्राचा होकार करतो, त्या महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी बेळगाव हे आताही ते एक मोठ्या विवादाचं आहे. अण्णाभाऊ साठेंना वाटत होतं ते आलं पाहिजे, ते आलं नाही. याचा अर्थ महाराष्ट्रात संयुक्त झाला का? नाही. पण इथल्या सवर्णवादी, इथल्या वर्चस्ववादी लोकांनी त्याचं भांडवल करून जिथं जिथं दलितांचं श्रमाचा उपयोग पिळवणूक करून स्वतःचं राज्य स्थापन करण्यात येईल त्याची भूमिका अण्णाभाऊ साठेंच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आपल्याला सळकपणे दिसते. म्हणून आपल्या समाजाने विशेषतः राष्ट्रवाद, देशीवाद, इथला राज्यवाद यासारख्या कल्पनांमध्ये अडकून न जाणे चांगली योग्यता आहे. तुम्ही कोणत्या विषयात झगडले पाहिजे? इथल्यात असलेल्या समाजामध्ये होलेल्या राष्ट्रीयकरणाच्या बाबतीमध्ये तुमचा इंटरेस्ट असला पाहिजे. सगळ्यांना मिळणारं वेतन याच्यावर असलं पाहिजे. नोकरीसाठी तुम्ही परेशान असलं पाहिजे. या विषयाला धरून संविधान रूपी जी मांडणी केलेली आहे त्या मांडणीला कशा प्रकारे उचलून धरून संविधानाचे एक एक कलमावर लोकांनी संघटना बनवलेल्या आहेत आणि त्या बनवल्याच पाहिजे. त्याच्यावर आपल्याला अधिकार हक्क गाजवलेच पाहिजे. पण अनेक ठिकाणी आपल्याला भावनिकतेचा मुद्दा दाखवून आपण कुठे ना कुठे तिथं चिघळून जातो आणि त्या मुद्द्याचं उद्या काहीच होत नाही. जसं अण्णाभाऊ साठेंच्या साहित्य किंवा त्यांच्या लढ्यावर संयुक्त महाराष्ट्राच्या रूपाने झालेलं आहे, तसं अनेक ठिकाणी आपलेच लोक शहीद होतात आणि ते शहीदीचं त्याच्या टाळूवरचं लोणी खाऊन इथला सवर्णवादी माणूस, तिथली बाई त्या व्यवस्थेवर जाते. आपल्याला ते कळत नाही. आपल्या नावाने फक्त स्मारक बांधतात. म्हणून मला माझ्या समाजामध्ये आता हुतात्मे नको आहेत. मला माझ्या समाजामध्ये आता नेते हवेत. खूप झालं आपल्याकडे जे हुतात्म्याचं एकेकाळी त्याचं भाष्य व्हायचं आणि आपण हे नामांतर चळवळीच्या दृष्टिकोनातून देखील पाहिलेलं आहे. आता नामांतर चळवळीचा आढावा आपण समीक्षकपणे घेतला पाहिजे. नामांतर चळवळीचा आउटपुट काय आलं? ज्या पिढीनं काम केलं त्यांना माहीत आहे. नावावर ती लढाई होती. नामांतर झालं का? काय झालं? अहो तुमच्या 1.5 पिढ्या याच्यात वाया गेल्या आणि त्यांनी ऑल्टरनेटिव्ह म्हणून काय बनवलं? स्वामी रामानंद विद्यापीठ. म्हणजे मायनॉरिटीच्या लोकांच्या भावना दुखू नयेत म्हणून नवीन विद्यापीठं बनवू शकतात. पण तुमच्या 1.5 पिढ्या गारीत घातल्या तरी तुम्हाला हवं असलेलं अपेक्षा असलेलं काम त्यांच्याकडून होत नाही. नामांतराच्या ऐवजी नामविस्तार करून 1.5 पिढ्यांची केलेल्या नुकसानावर थुंकून मारलेलं या व्यवस्थेने आहे. म्हणून या पिढीनं त्या मार्गी जाऊ नये हिच्यासाठी आपण सगळ्यांनी आणि विशेषतः ज्यांनी याला झेपलेलं आहे, ज्यांनी याचे पुलेचे दंडे खाल्लेले आहेत, ज्यांनी घरदाराकडे दुर्लक्ष केलेलं आहे, त्यांनी येऊन सांगितलं पाहिजे त्यांचे काय हाल झाले आमच्याकडं. आणि हे खूप लोक म्हणतात आपली लढाई अस्मितेची असलीच पाहिजे, ही लढाई असलीच पाहिजे. पण ही लढाई कशी केली पाहिजे याचा प्रॅक्टिकली जर उदाहरण घ्यायचं. आता त्या काळात अरुण कांबळेंनी विचार केला होता. आता त्यांच्यावर आरोप झाले. ते म्हणाले की आंबेडकर नावाचं काहीतरी संस्थान बनवून जनता पार्टीमध्ये होते आणि त्यांच्यावर ते भरपूर विशेषतः पॅन्थरच्या नंतर जी भारतीय दलित पॅन्थर बनली होती त्याच्या आणि मग आधुनिक ज्या रिपब्लिकन चळवळीनं त्याच्यावर त्याचा पकडा होता. आणि ही चळवळ तुम्ही विचार करा मराठवाड्यातच का होती हो? अन्य ठिकाणी का होत नाही?
इथला मराठवाड्याच्या लोकांना कधी विचार पडला का? मराठवाड्याच्या राजकारणावर मुंबई आणि दिल्लीमधले आमचे नेतृत्वाचं काय होतं याचा आम्ही विचार करत नाही. आमचे हुतात्मे तयार झाले की त्यांच्या मनोऱ्याच्या उद्घाटनाला दुसरं नेतृत्व येऊन काम करून जातं, तुम्हाला सांगून जातं तुमची लायकी नाही, तुम्ही असंच जीव देत राहा, असेच रस्त्यावर येऊन अनेक आंदोलनं करा, तुमचं वर्चस्व कधी होईल. आणि तुम्ही साहेब आता उदाहरण कृपलानीचं बाबासाहेब सांगितले होते. बाबासाहेब म्हटले, काय म्हटले, इथला राजा मतपेटीतून येईल, एका राणीच्या पोटातून येणार नाही. आजही देखील आपल्याकडे रक्तावर आधारित राजकारणाचं वर्चस्व आहे. हे फक्त आपल्या समाजात नाही, प्रत्येक समाजात आहे. मग बाबासाहेबांच्या कल्पनेला आपणच विरोध करत नाही का? जर बाबासाहेब म्हणत असेल इतर नेतृत्व डेमोक्रेटिक लोकशाही पद्धतीनं, इलेक्ट्रल डेमोक्रेसीच्या पद्धतीनं मतपेटीतून निर्माण होईल, तर आपल्याकडे रक्ताला धरून राजकारण का? म्हणजे देशमुखाचं पोरग देशमुख, मग देशमुखाची तिसरी चौथी पिढी, त्याच्या पोराचं, पवाराचे तसंच घेणे देणार. प्रत्येक पार्टीमध्ये आता एक पार्टी उरली नाही जेणेकरून दुसऱ्या पिढीला नवीन स्वतंत्र नेतृत्व होईल. आणि आपले महामूर्ख, त्या मूर्खाच्याही मूर्खाच्या फोटोवर आपली फोटो आली पाहिजे. याच्यासाठी आपलं मूर्खत्व दाखवण्यासाठी 10,000 हजाराचे बॅनर लावतात. अहो, स्वाभिमानाचं जर राजकारण तुम्हाला खरंच करायचं ते फुले आंबेडकर चळवळीतलं आहे. आणि त्यांच्या चरित्रातून जर तुम्हाला आदर्श भेटत नसेल तर आपल्या भविष्याचं काय याचा सखोलपणे आपल्याला विचार करणं महत्त्वाचं आहे. आपण नावं घेतो, आपण आपल्यातल्या ज्या आपल्यातले जे काही वादविवाद आहेत ते आपण अशा मिटिंगामध्ये मांडतो, पण तुम्हाला हे लक्षात येत नाही का की जिथं लोकशाहीचा जागर, लोकशाही नांदली पाहिजे तिथं लोकशाही नावाची कल्पनाच आपल्याला कळाली नाही आहे. अहो, वोट देणं म्हणजे लोकशाही नसते फक्त. बाबासाहेबांनी जॉन डुवी त्याचे जे शिक्षक होते, त्यांना ते एकेकाळी त्यांच्या अमेरिकेचे ते सन्माननीय त्यांचे प्राध्यापक होते, त्यांची कल्पना काय होती, लोकशाही म्हणजे सोबत राहणे, असोसिएटेड लिव्हिंग, ज्याला बौद्धांच्या विचारामध्ये मैत्री म्हणतात. त्याला मग संत रविदासांनी उत्कृष्टपणे मांडलं की जो माझा हात धरून चालेल तो माझा आहे. कोणी असो तो, कोण्या जातीचा, कोण्या पंथाचा, कोण्या धर्माचा, अरे हात तर धर आणि थोडं चल माझ्यासोबत, मला ती मैत्रीची भावना तर दे, तू माझा होऊन जाशील. आपल्या समाजात ते आहे. थोडी कोण प्रेमानं बोललं तर आम्ही आमचे घराचे हृदयाचे दरवाजे खोलतो. ही आमची संस्कृती आहे. पण लोकशाही आपल्याला काय वाटतं की फक्त मत देणं, मत फक्त 5 वर्षातून एकदा देतो म्हणजे बाकीचे जे वर्ष आहे ते लोकशाही नाही का? म्हणजे लोकशाहीची वागणूक आणि याचा संस्कारही आपल्या समाजात, आपल्या म्हणजे संबंध बहुजन भारतीय समाजात तो झालेला नाही आहे. म्हणून लोकशाही आपल्याला समजून घेत असताना ह्या विचारांना कुठे ना कुठे पायाभरणी करणं मला वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे कसं होणार? तुमच्यातले नवयुवक तरुण प्रबुद्ध मानसिकतेचे असतील, विवेकवादी असतील. माझा एक मानस आहे की मातंग समाजाचे माझ्या बांधव किंवा भगिनी कमसे कम 10 उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायंटिस्ट, स्कॉलर आपल्याला तयार करायचे. त्याच्यासाठी मी मेहनत घेईल. त्याच्यासाठी लागणारा जी काही मेहनत आहे ते आपण त्याच्यात टाकू. पण त्याच्यासाठी तुम्ही तयार व्हा. तुमच्यातली जी मानसिक जे विचार आहेत ते पहिलं तुम्ही त्याच्यातून मुक्त व्हा. आपल्यात असलेले जे काही परंपरा आहेत, संस्कृती आहेत, या गोष्टीला तुम्ही ठेवा. तुम्हाला ठेवायला दूर जायची आवश्यकता नाही. आपल्यासाठी तुम्ही काही करा, पण स्वतःचं भलं कसं होईल याच्यावर जास्त विचार करा. आपल्यात काय असतं की माझं हारलेलं आहे मी, माझं काहीच भलं होणार नाही. आणि या मानसिकतेतून तो व्यक्ती समाजावर एका प्रकारची जबाबदारी ओझं होऊन जातो. आणि मग तो अनेकाला सांगतो हे होत नाही, हे होत नाही, हो होत नाही. आपल्याकडे सेलिब्रेटेड आदर्श सध्या नाही आहेत हवे तितके. म्हणून मला आमच्या समाजातून आपल्याला असे नवे आदर्श करायचे जे समाजाला पारदर्शक, जे समाजाला नीतिमान व समाजाला एक उत्कृष्ट वैचारिक नेतृत्व देतील. आणि त्या नेतृत्वाचे अनुकरण मग आमचा संबंध समाज करत राहील. अतिशय याला सर जास्त वेळ लागणार नाही. जर आपण इन्व्हेस्ट केले आणि जर विचार केला की 5 वर्ष आम्ही काही पोरांना परदेशाचं शिक्षण द्यायला पाठवू. आमचे अण्णाभाऊ तर एवढे शिकू शकले नाही, पण अण्णाभाऊंच्या कार्यावर काम करणारे आम्हाला तर परदेशात भेटले. त्यांच्या साहित्यावरच नाही, पण त्यांच्या पूर्वजांच्या केलेल्या ज्या कामावर इथं जाऊन ते शही मारत असतील. अहो, आपण आपल्या समाजाचे लोक चंद्रावर का पाठवू नये? नवीन इथले अनेक नासा असो किंवा रशिया किंवा अनेक देशांच्या ज्या काही स्पेस एजन्सीज आहेत तिथं आपला व्यक्ती का झाला पाहिजे, हा विचार मला आपल्या समाजाच्या युवकांमध्ये टाकायचा आहे.
जेणेकरून तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की तुमचे प्रतीक तुम्ही स्वतःच बना. तुमच्याकडे असलेले जे प्रतीक आहेत ते कुठे ना कुठे प्रकारात त्यांची नाश झालेली आहे. सगळ्यांचीच अवस्था अशी नाही, पण जे प्रतीक तुम्हाला फेसबुकवर दिसतात, टी व्हीवर दिसतात, चांगल्या उत्कृष्ट मराठीत बोलत असतील, लिहित असतील, ते कधी कधी तुमचे प्रतीक होऊ शकत नाहीत. कारण ज्याचा स्वतःचाच ॲबिलिटी ऐपत जर एखाद्या कॉलेजपुरती असेल, ते प्रतीक तुमचे कसे होऊ शकतात? तुमचे प्रतीक कोण? नोबेल पुरस्कार विजेता. तुमचे प्रतीक कोण असले पाहिजे? तुमचे आदर्श कोण असले पाहिजे? तर व्यक्ती जो एका मोठ्या विद्यापीठाचा डायरेक्टर आहे, प्रेसिडेंट आहे. तुमचे आदर्श कोण असले पाहिजे? 1000 कोटीचा मालक असलेला एखादा व्यक्ती असला पाहिजे. तुमचे आदर्श एवढे मोठे ठेवा की तुम्ही त्यांचा विचार जरी केला तर लोक तुम्हाला मूर्खात काढले पाहिजे. आणि जेव्हा लोक मूर्खात काढतील, तुम्हाला याची सर्टिफिकेट आलं पाहिजे की माझा आदर्श असा निवडला, या आजूबाजूच्या मूर्खांना काहीच कळत नाही. कारण तुम्ही जे राखता, तुम्ही असायलम, मानसिक रूपाने रोगी असलेल्या समाजात आहात. आणि ज्याने फक्त स्वतःचं काही भलं झालं नाही आणि दुसऱ्याचं होत नाही हे निष्ठेने मांडलं, तुम्हाला जर हे तोडायचं असेल तर तुम्हाला स्वतः आदर्श व्हावं लागेल. आणि ते होण्यासाठी माझ्या परीने किंवा अनेक परीने आपण एक उपक्रमच सुरू केला आहे. आपला उपक्रमात असा आहे की जगाच्या टॉप 25 विद्यापीठात बहुजन समाजाचे पोरपोरी पाठवायचे आणि 2 वर्षापासून आपण ते सुरू केलेलं आहे आणि ते जातात. यावर्षी हार्वर्ड विद्यापीठामध्ये आपला पोरगा प्रणय पाटील नावाचा शिकतोय, शेड्यूल कास्टचा आहे. हार्वर्ड विद्यापीठामध्ये फुल स्कॉलरशिप त्याला सरकारने दिली. 2ऱ्या-3ऱ्या नंबरवर कोलंबियासारख्या विद्यापीठात. एकेकाळे कुठं माहीत होतं सर? आता आम्ही हार्वर्ड, कोलंबिया, मोठमोठे विद्यापीठं तुमच्या दारापाशी आणतोय. तुम्ही फक्त पहिलं पाऊल उचला. बाकीचं होणारा जो बदल आहे तो सामाजिक बदल तुम्हाला घेऊन जाईल, याच्यात तुम्हाला कुठंही शंका असली नाही पाहिजे. आणि हे करत असताना आपल्याला कुठं ना कुठं आपल्यात असलेलं जे न्यूनगंड आहे, त्या न्यूनगंडावर मात कशी करायची? आपल्याला काय असतं, आपल्याला वाटतं ते न्यूनगंडावर मात करायची तर आपल्या महापुरुषांच्या फोटोकडे बघायचं, त्यांच्याकडून आदर घ्यायचं. त्यांच्या जीवनात एवढं काही त्यांनी, आता विचार करा, पुण्यासारख्या ठिकाणात महात्मा फुले जाऊन सत्यशोधक विचाराची मांडणी करतात, ब्राह्मणवादा विरोधात खुलेआम लढतात. तो माणूस किती जिगरबाज असेल? महात्मा फुलेंचं बघा, बाबासाहेबांचं बघा. तिथं संविधान सभेमध्ये तुमच्या आमच्या सगळ्या देशाचं भविष्य लिहिताना त्यांच्या आजूबाजूला काय आय लव्ह यू म्हणणारे होते काय लोक? वेळोवेळी विरोध करणाऱ्यांनी प्रत्येक आर्टिकल जो त्यांनी मांडला त्यांना उत्कृष्टपणे कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली डिबेट्समध्ये बघा तुम्ही. त्याच्यामध्ये बाबासाहेब कशा प्रकारे प्रत्युत्तर देतात, त्याच्यात वादविवाद करतात. आणि काही जे ज्यांच्याने शक्य होईल ते महत्त्वाचे कलम आपल्या हक्कासाठी, म्हणजे या देशामध्ये, आपल्या देशामध्ये आपलंच एका प्रकारे अस्तित्व वर्चस्व राहिलं पाहिजे त्याच्यावर ते विचार करतात. आंबेडकरांचा विचार जो आहे तो भारताच्या सबंध बहुजन समाजाने समजला पाहिजे. आंबेडकरांचा विचार काय? आंबेडकर म्हणतात, जोपर्यंत राजकीय ताकद तुमच्यापर्यंत येणार नाही, तुम्ही काही जरी करा, तुम्हाला 1.5 पिढ्या 2 पिढ्या घालवाव्या लागतील. फक्त नाम बदलायसाठी तुम्हाला इथल्या राजकारणी घराणा, इथल्या रुलिंग क्लासकडे तुम्हाला जावं लागलं तरी तुम्हाला हवं ते बदल झाला नाही. आणि तुमची सत्ता असल्यावर तुम्ही काय करू शकता याचा जर उत्कृष्ट नमुना बघायचा असेल तर उत्तर प्रदेशमध्ये जाऊन 4 वेळा मुख्यमंत्री असलेले मायावतीचं सरकार बघा. तुमचे प्रत्येकाचे बिल्डिंग तिथं घर आहेत, त्यांच्या नावाने जिल्हे आहेत. सत्ता जोपर्यंत तुमच्यात येणार नाही, आणि तो कॉन्फिडन्स बाबासाहेब आंबेडकरांनंतर फक्त एक माणूस घेऊ शकला, त्याचं नाव आहे पंजाबचा कांशीराम. कांशीराम तुमच्या आमच्या समाजातला, सबंध बहुजन समाजातला एकमेव असा विचारवंत, असा नेतृत्व आहे ज्यानं म्हणलं माझ्या समाजाचा प्रधानमंत्री करतो, माझ्या समाजाचा प्रधानमंत्री करतो. एकही पक्ष दाखवा मला कांशीराम शिवाय ज्यानं म्हणलं असेल. ते म्हणते नगरपालिकेत एक सीट भेटली पाहिजे. ज्याची लायकी नगरपालिकेपर्यंत तुम्हाला मर्यादित ठेवणारी आहे, अशा मूर्खांच्या नादी कशाला लागता? अशा विचारधारेत जा जेथं तुमच्या पूर्वजांनी तुम्हाला संसदेचे दारं खुले केलेले आहेत. आणि ते दारं मोकळे करून देण्यासाठी बाबासाहेबांनी जे उपक्रम केलेत त्याच्यावर, त्याच्या मार्गावर जाणाऱ्या लोकांचं तुम्ही बघा, तिथं दरवाजा ऑलरेडी खोलून ठेवलेला आहे. आपल्याला दरवाजा जाण्याच्या ऐवजी आपल्याला म्हणतात हे घे, 1-2 कॉन्ट्रॅक्ट देतात आणि आपल्याला एखादा नशेची गोळी देऊन जसं गुंग करण्यात येतं तसं अख्ख्या पिढीला व्यवस्थेनं राजकीय दृष्टिकोनातून गुंग केलेला आहे. त्याच्यामुळं आपला समाज आंबेडकरवादी म्हणून घेतो, पण भारताच्या सत्तेवर माझे राज्य आणेल हे कधीच विचार करत नाही. आणि म्हणून तुम्ही इथं बसलेले जे काही लोक आहेत, तुम्ही विचार करा,
2024 मध्ये माझा व्यक्ती प्रधानमंत्री कसा होईल, माझ्या ऐपतीवर कसा होईल, माझ्या ताकदीवर कसा होईल. अहो किती दिवस, आणि व्हायचंच नाही. तुम्ही दुय्यम दर्जाचे नागरिक नाही ना. एका म्हणजे तुम्हाला माहीत आहे, आणि कांशीरामचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. आपली रिपाई बनली, बाबासाहेबांनी त्याचा मसुदा तयार केला, पण बाबासाहेब नव्हते ते गठीत करायला. त्याच्यासाठी अनेक लोकांनी रिपाई बनवल्या, चांगल्या बनवल्या, लोकल लेवलवर बनवल्या, गल्ली बोळाच्या लेवलवर बनवल्या, राष्ट्रीय बनवल्या, ज्या काय बनवल्या चांगल्या बनवल्या. आता ह्या रिपाईच्या लोकांनी, विशेषतः दादासाहेब गायकवाड एवढं मोठं नेतृत्व आमच्या समाजात भूमिहीनांसाठी, गरिबांसाठी तत्परतेनं निष्ठेनं आंदोलन करणारं एकमेव नेतृत्व बाबासाहेबांच्या नंतर म्हणजे दादासाहेब गायकवाड. नाशिकचे होते, शेत जमीन होती त्यांच्याकडे, एवढा धोतर घालून जायचे, त्यांच्यावर लोकांनी खूप आरोप वगैरे केले, त्यांच्यावर खूप टीकाही केल्या. पण दादासाहेब गायकवाड काय करतात, जेव्हा काँग्रेससोबत युती करायची राहती तर एक सीट युती केली, एक सीटसाठी, आणि बाकीच्या सीट काँग्रेसवाल्यांना दिल्या. किती मोठा अपमान आंबेडकर अस्मितेसाठी आहे. दादासाहेब गायकवाडांचं याच्यात कमीपणा नाही आहे. त्यांचं सामाजिक आंदोलन खूप महत्त्वाचं आहे, आणि त्यांना ज्या काय कॉम्प्रोमाइज कराव्या लागतील त्या कराव्या लागतील, त्याचा असू द्या. पण हा किती मोठा आपल्या अस्मितेला लागणारा हा शब्द आहे, हा वाक्य आहे, हे कृत्य आहे. कांशीराम काय करतात, ते बदला इथं झालेला आहे. ते जातात उत्तर प्रदेशमध्ये, ज्याला जिंदगीभर शिव्या दिल्या अशी कोणती पार्टी, काँग्रेस. काँग्रेस संघ जाऊन गठबंधन करतात. आता इथले महामूर्ख लोक, ज्यांना व्याप नाही, ज्यांना रुलिंग क्लास, मला राजा व्हायचा विचार करण्याचा नाही, चपरासी जिंदगीभर राहायचा विचार करणाऱ्यांनी राजावर कॉमेंट्री करू नये. चपराशाबद्दल कर की चपरासी कसा आहे काय नाही, तू कशाला राजाबद्दल, तुझं कोणी ऐकणार नाही. पण उघड लोकांमध्ये मनसत्य, इथले मूर्ख ज्यांना कळालं नाही की या व्यक्तीला राजा बनवण्याचे स्वप्न दाखवतोय, आमच्यातला कोणीच दाखवलं नाही, तो व्यक्ती जाऊन काँग्रेससोबत अलायन्स करतो. आणि लोक म्हणायला लागले, हा बघा, हे बघा, काँग्रेसला शिवा देणारे आता जाऊन काँग्रेसमध्ये अलाय केले. कांशीराम साहेबांनी 150 सीटा दिल्या, बाकी 350 स्वतःकडे घेतल्या. आणि तिथं म्हटलं, बाबासाहेब आंबेडकर का बदला कांग्रेस ने जिस तरह से, मैंने महाराष्ट्र में जिस तरह से बाबा साहब आंबेडकर का जो अपमान किया था, उसका बदला मैंने कांग्रेस को आधे से कम सीट देकर लिया है. अब विचार बघा ना. आणि काय म्हणलं त्याच्यात, मैं अलायंस इसके लिए कर रहा हूं क्योंकि मेरे को कांग्रेस खत्म करनी है. अहो असा विचार कोणी करते काय. आपले लोक आबा बाबा साहेबाची चप्पल पडली म्हणून असे सुपरमॅन सारखे डाई मारून पकडणारे लोक, रामदेव सारखे वेगवेगळे योगासनं करणारे लोक, तो माणूस काय म्हणतो, कांशीराम म्हणतो, बाबासाहेबांचा जो अपमान झाला होता तिथं मी युपी मध्ये काँग्रेसचा घेतोय, त्यांना अर्ध्यापेक्षा अर्धे सीट देतोय, आणि हेही सांगू इच्छितो काँग्रेसला मला युपीतून खतम करायचंय. राहुल गांधीनं 1.5 वर्षाआधी दलित पुस्तकाचं एक विवेचन केलं, त्याच्यात माझा चॅप्टर होता. राहुल गांधी काँग्रेसचा तेव्हाचा ऑनररी अध्यक्ष होता, त्यानं दिल्लीच्या पुस्तक लॉन्चमध्ये म्हणला, कांशीरामनं काँग्रेस युपीमधून खतम केली. यूपी से कांग्रेस को खत्म करने में सबसे बड़ी भूमिका कांशीराम जी की आहे म्हणला, आणि कांशीरामला आम्ही आदर्श म्हणतो म्हणला. हे आजही यूट्यूबवर आहे, आणि त्या मी तिथं लाईव्ह होतो, म्हणजे यूट्यूबवर बघत होतो, पोर्तुगालमध्ये होतो तेव्हा. म्हणजे ही जी मानसिकता आहे रुलिंग क्लासची, आता बदल जो आहे, बदल तुमच्या बापानं तुम्हाला सांगितला कशा प्रकारात होतं, काही मॉडेल आलेले आहेत. असा बदल, असा विचार करणारे आपल्याकडे वैचारिक नाहीत का. आपल्याकडे हमेशा काय असतं सिद्धे सर, कांबळे साहेब, आपल्या काय असतं, आपला सगळ्यात मोठा टाइमपास काय असतं माहिती आहे का, सगळ्यात मोठा टाइमपास आपला, ते तसं करत नाही, ते बरोबर नाही. आपल्या लोकांचा सगळ्यात मोठा टाइमपास दुसऱ्याच्या उणिवा एवढ्या करत बसतात. जर यांना जर एखाद्या विषयाचं साहित्य समीक्षण करायला सांगितलं, चांगले साहित्य समीक्षण होऊ शकतात, पण दुसऱ्यातला, आणि दुसरे म्हणजे आपल्यातल्याच उणिवा करण्यात यांचे दिवस रात्र वेळ जातो. आपल्याच लोकांचे असलेले जे काही, त्यांच्यात असलेले जे काही मतभेद आहेत त्याच्यात खुटी पाडण्यात सगळ्यात जास्त काम आपला जो म्हणलेला आहे खिशानं भिकारी आणि मनानं अविचारी व्यक्ती करत असतो. मग आपल्याला काय असतं, एक नेगेटिव्ह कोणतरी म्हणतं, तो नेता असा आहे, ती नेत्री अशी आहे, ती बाई तशी आहे, तो माणूस तसा आहे. आपण तर लय हुशार, आपल्याला दुसरा प्रश्न विचारायची सवय नाही. हो ठीक आहे म्हणतात. एखाद्याने काय म्हटलं मला, आणि आपल्याकडे काय स्कॅन्डल नावाचा जो प्रकार आहे, स्कॅन्डल, आपल्याला अशा गोष्टी, जसं म्हटलं ना ॲक्सिडेंट झाला की सगळे जाऊन पाहायला बघतात काय झालं, तसंच एखाद्याने काय म्हटलं तर आपण हो ठीक आहे.
आणि त्याची पडताळणी न करता दुसऱ्याला सांगतो आपल्या समाजानं आपल्या समाजाच्या नेतृत्वाविरोधात पब्लिकली कधीच बोललं नाही पाहिजे. तुमच्यात ज्या तुम्हाला वाटतंय, कारण तिथली व्यवस्था ऑलरेडी त्याला मारायली, तुम्ही जाऊन कशाला आग ओकता. तुमच्यात जे तुम्हाला वाटत असेल माझं नेतृत्व ठीक करत नाहीये, ते आपल्या प्रायव्हेट मीटिंगमध्ये म्हणा, आणि विशेषतः ब्राह्मणवाद्याच्या मनुवाद्यांच्या प्लॅटफॉर्मवर तर जाऊन म्हणूच नका. आता खूप वेळा काय झालं, आपल्याकडे काय असतं, आपली सत्ता नाही आहे आणि आपल्यात सत्ता आपली असली पाहिजे ते स्वप्नही नाही आहे. त्याच्यामुळे आपण काय करतो, थोडं जे भेटेल ते करतो बुवा, आणि याच्यातून समाजामध्ये काय झालंय, समाजामध्ये अचानक भीती निर्माण झाली. आता शिंदे सर समजा उद्या काय केले, तुम्हाला सांगितलं होतं या पक्षाचे आहेत तुम्हाला, आपल्यामध्ये जे फायनल स्टेटमेंट देतात. अहो पण आता तुम्ही बघा, ब्राह्मण किती हुशार वर्ग आहे. ब्राह्मणाकडचा एक विचार करा, ब्राह्मण बसपामध्ये आहे, कामं करून घ्यायचे ना तुम्हाला तुमच्या समाजाचे, ज्या व्यवस्थेमध्ये अवस्थेमध्ये करायचे ते करून घ्या, तुम्हाला ज्या पक्षात राहायचं पक्षात करून घ्या, पण माझ्या समाजाचं नेतृत्व हा भारताचं राज्य केलं पाहिजे, कारण जम्बूद्वीपावर तुमच्याच पूर्वजांचा राज्य होता आणि भारतीय संविधान हे नवीन जम्बूद्वीप बनवलंय, म्हणूनही साहजिकच या भारतीय संविधान या देशावर तुमचाच राज्य असलं पाहिजे. आता खूप लोकांना विचार येत नसेल राज्य कसं आणायचं. अहो राज्य आणून दाखवले ना, टेम्पलेट आहेत आपल्याकडे उदाहरणं आहेत, आपल्याकडे अनेक प्रकारचे फंडे आहेत, आणि सगळ्यात सक्सेसफुल बहुजन राजकारणाचं आउटपुट जर कोणी दिलं ते बसपा बामसेफने दिलेलं आहे. आता तुम्ही त्याच्यातले नावं काढा, त्याचे 17 बामसेफ झाल्या, सगळ्या BSP झाल्या, अहो नावं काढा ना, नावं काढायला काही हरकत नाही, पण त्याच्यात असलेले त्यांनी जे आउटपुट दिलाय त्याच्याकडे लक्ष देऊ शकता की नाही. कसं केलं बा, तुम्हाला सांगू काय, काँग्रेसची पार्टी बामसेफचे मॉडेल स्वतःच्या काढायला शिकवत असते, हे तुम्हाला माहित नसेल, मला माहित आहे. म्हणजे बामसेफ कशी तयार होत आहे, आणि जर संघाला जर खरं ठरवायचं असेल तर भारतभरामध्ये त्या प्रकारचं संघटन असलेलं मला तरी माहीत नाही दुसरं कोणतं संघटन आहे बामसेफच्या शिवाय. तुमचे लोकल नेते आहात ना, आता आपलं काय असतो, साहजिकच आहे, आपण लातूर पुरता विचार करतो, लातूरच्या एका गल्लीपुरता विचार करतो, लय विचार केला एखादी आमदार सीट भेटली पाहिजे. काँग्रेसचं आपल्याकडे नेतृत्व एक आलं मला भेटायला, आपल्या समाजाचं, त्याचं स्वप्न एकच आहे, स्वप्न आहे मला नांदेडचा महापौर व्हायचा. त्याच्या ऐपतीनुसार केलं, पण तिथं आमच्यासारखा म्हणतो मुख्यमंत्री का नाही, प्रधानमंत्री का नाही. अरे ते विचार तर करा. कसं आहे, जर तुम्ही वरून पडल्या तर ॲटलिस्ट म्हणता येते प्रधानमंत्रीच्या शर्यतीत लढायला गेलतो बा. आपण हारतो कुठं, आपल्या अपेक्षा छोट्या ठेवून हारतो, म्हणजे जेव्हा हारतो पण त्या हारण्याचं कोणी लक्ष देत नाही. अशा प्रकारे हारा जेणेकरून तिथं 10 लोक म्हणले पाहिजे या शर्यतीतून हारला आहे. अशा शर्यतीतून हारू नका, तिथं तुम्हाला ते कोणी विचारणारे नाही. हा जो विचार आहे, परिवर्तनवादी विचार आहे, हा आपल्याला फुले आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या चळवळीतून प्रेरणादायी आहे. यांचे विचार आपल्याला आत्ताच्या युगामध्ये कसे असले पाहिजे, आणि म्हणून ह्या प्रकारे आधुनिक युगामध्ये जसं अण्णाभाऊ साठे एक दलित मार्क्सिझमची नवी कल्पना आपल्या मताने मांडतात. त्यांनी मार्क्सिझमवर तेवढं सखोलपणे विवेचन केलं नाहीये, थेओरेटिकली विवेचन केलं नाहीये, पण माझ्यासाठी तो व्यक्ती दलित आहे आणि तो मार्क्सिस्ट एकेकाळी राहिलेला आहे. तर दलित मार्क्सिस्टची भूमिका परदेशातले असलेले जे मार्क्सिस्ट आहेत त्याच्यासाठी मी कसं करू, कारण मला काय माहिती आहे का, मला प्रत्येक डिव्हिजनमध्ये माझा माणूस पाहिजे. म्हणजे फक्त एक विचारच पूर्णत्व आपल्याला मार्ग देईल अशी कल्पना चांगली आहे. प्रॅक्टिकली त्याचं अंमल आपल्याकडे होत नाही, कारण आपल्याकडे असलेल्या पोट जात्या, एक जात आपल्याकडे जात नाही ना, फक्त वर्णातून जातून पोट जात, पोट जातीतून पोट जात, आणि लग्न करायला गेलं तर कुळ बघतात. याच्या कारणामुळं एक विचार रुजवायचा असेल तर तो आपल्याला अनेक अंगानं पाहावा लागेल, आणि मग तो धम्माच्या मार्गाने असेल, तो आंबेडकरांच्या मार्गाने असेल, तो वर्ग लढ्याने असेल, कुठल्याही कारणाने काय असो ना, तुमचा लढा हा तुमच्या गलीपुरता, साठे कॉलनी, आंबेडकर कॉलनी पुरता मर्यादित नसून जागतिक असला पाहिजे. कारण तुमचे महापुरुष, तुमचे पूर्वज त्याच प्रकारे तुमच्या समाजाचा विचार करत होते. अण्णाभाऊ साठे जेव्हा स्वतःचा विचार करत तेव्हा रशियाला जातात, तर त्या माणसाचा जो विचार आहे तो जागतिक आहे, साहजिकच आहे. फोटो वगैरे घेतात, आपल्याकडे फोटो पण आहे त्यांच्याकडे, आणि आणखीन इंग्रजीमध्ये त्यांचा ट्रान्सलेट केलेलं मी वाचलेलं आहे. आणि जेव्हा अण्णाभाऊ साठे आपल्याला या पटलावर दिसतात तर त्यांच्या सुवर्ण
सुवर्ण जन्मशताब्दीच्या निमित्तानं इंग्रजी माध्यमामध्ये फक्त एक लेख अण्णाभाऊ साठेंवर आला आणि तो लेख सूरज हेगडेने इंडियन एक्सप्रेसला लिहिला. आणि त्या लेखामध्ये अण्णाभाऊ काय आहेत हे आज जगाला इंट्रोड्यूस केलं. कारण खूप ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचं साहित्य मराठीत असल्यामुळं खूप ठिकाणी त्यांचं साहित्य पोचलेलं नाही आहे. पण आता कमिटीनं सांगितलंय की त्यांच्या भाषांतरामध्ये अपेक्षा आहे की चांगल्या उत्कृष्ट दर्जाचं त्याचं भाषांतर होईल आणि त्याच्यानंतर मग अण्णाभाऊ साठे आम्हाला पोचवायला खूप मजेदार येईल. कारण एवढं तुफान लेखन आहे, एवढं मजेशीर आहे आणि एवढं तुम्हाला तळपळणार आहे, तर जगामधला असलेला दलित अण्णाभाऊ साठेला आपला आदर्श मानेल. कारण अण्णाभाऊ साठे हे दलितांच्या विवेचना मांडतात, तर जगभरातले दलित देखील त्यांच्याकडे वर पाहतात. आणि अण्णाभाऊ साठे का, तर अरे माझ्या घरचा माणूस आहे. अण्णाभाऊ साठे का, कोण्या पाटलाला, कोण्या देशपांड्याला, कोण्या डांगीला का घेऊन जाऊ. इथला अनुभवी व्यक्ती त्याच्या अनुभवातून जेव्हा लिहितो तेव्हा त्या ओरिजिनॅलिटी जी असते, त्याची जी धमक असते, ती आपण फक्त अनुकरण म्हणून साहित्याच्या विश्वात जेव्हा अण्णाभाऊचा उल्लेख करण्यात येतो, प्रत्येक त्यांच्यावर भाष्यकार करणारा व्यक्ती सांगतो अनुभवातून समाज वास्तव्य मांडलेला व्यक्ती आहे. एकेकाळी लोक फक्त निसर्ग रम्य वगैरे मांडत होती, ती चांगली कल्पना आहे. पण या अनुभवातून अण्णाभाऊ 58 साली त्यांच्या दलित पहिल्या साहित्य संमेलनात हे भाषण करतात की अनुभव असलेला व्यक्ती त्यांच्या आयुष्यावर ऑथेंटिकली लिहू शकतो. हे अण्णाभाऊ साठेनं अनेक लेखकांना इनडायरेक्टली सवर्णवादी लेखकांना सांगितलेलं आहे की तुम्ही काय करा आणि काय चूक करताय, हे अण्णाभाऊ साठेंनी या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंचा विचार आपल्याला जर आधुनिक युगात आणायचा असेल तर त्यांची जी कंटेम्पररी, त्यांचे जे समकालीन जगभरामध्ये आहेत, त्यांना देखील अण्णाभाऊ साठेंच्या सोबत बसवावं लागेल आणि विचार करावा लागेल की नेमकं काय चालू होतं बाबा रशियामध्ये त्या काळात, अमेरिकेत काय चालू होतं, साऊथ आफ्रिकेत काय चालू होतं. माणूस साहित्य रूपाने मांडतोय आणि त्या रूपाने आपल्याला कळेल की अण्णाभाऊ साठे आंबेडकरवादी आहेत, मार्क्सवादी आहेत, राष्ट्रवादी आहेत, महाराष्ट्रवादी आहेत. हे सगळे दुसरे प्रश्न राहिले. प्राथमिक प्रश्न, माझा पूर्वज एवढे गंभीर विषय एवढा सुलभतेने हाताळतो व स्वतःचं वर्चस्व त्या अस्तित्वहीन समाजात तयार करतो, त्याचं सगळ्यात मोठं सुख प्रत्येक बहुजन समाजाच्या व्यक्तीला अण्णाभाऊ साठेकडे बघल्यामुळं असलं पाहिजे. तर याच्यामध्ये आपल्याकडे काय तर सांगितलं, जाती पोट जातीमध्ये आपण परेशान आहोत आणि हे एवढ्या लवकर जाणार नाही जोपर्यंत इथं एका धम्माचं, एका व्यवस्थेचं आचरण होणार नाही. आणि शिंदे सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन पण केलं. आमच्या मातंग समाजाच्या लोकांना सांगितले, ढोर समाजाचे आहेत, महार अनेक समाजाचे लोक आहेत. आज त्यांना आपला इतिहास, तुमचा इतिहास आहे, राहू द्या ना, चांगला आहे, तुमचे पूर्वज काय काय करायचे, जे काय करायचे, पण येणारी पिढी पूर्वजांसारखीच राहिली पाहिजे का, हा विचार केला पाहिजे. हलगी वाजवा, दोऱ्या बनवा, हे करा ते करा, पुढच्या पिढीला अपेक्षित आहे का, नाही. आता तो कम्प्युटरवर बसून नवीन कोड बनवला पाहिजे, नवीन चित्रपटांची डायरेक्शन केला पाहिजे, नवीन होणारे जे काय रसायन आहेत, तयार होणारे इंडस्ट्री आहेत, त्यामुळे इनोव्हेशन आहेत, चंद्रावरच्या गोष्टी आहेत, याच्यामध्ये तुमच्या समाजाचा व्यक्ती असला पाहिजे आणि तो व्यक्ती तुमच्यासाठी मार्गदर्शक व उपयोगी ठरणार आहे. याच्यासाठी म्हणून जाता जाता काही विषयामध्ये मला वाटतं थोडक्यात मी काही विषय मांडून टाकतो. सगळ्यात पहिलं मी कृष्णवर्णीय विचार कवी लेखक म्हणजे त्या काळात समकालीन, काही प्रमाणात समकालीन, त्यांचं नाव लँगस्टन ह्यूज. आता लँगस्टन ह्यूज काय विचारायचे की लँगस्टन ह्यूज बद्दल असंच झालं, डावा आहे का, उजवा आहे का, हे आहे का, ते आहे का, याच्या भानगडीत. आता तुम्हाला सांगतो, डावी आणि उजव्याची कल्पना जी आहे ती फ्रेंच राज्यक्रांतीच्या दरम्यान झालेली 18व्या शतकातली. काय कशी झाली, सोपं आहे. आता तिथला तो कष्टकरी वर्ग होता, खायला नव्हतं, काय नव्हतं, राजाच्या घरावर हमला करायला गेलं बॅस्टिलमध्ये. सरांनी क्रांतीचा जो संदर्भ देताना सांगितलं तर तिथं राजा बसला होता. आता तिथं डावे आणि उजवे विचार कुठून आले, तर जे परंपरा सोबत होते की बाबा राजाला अधिकार हवा याच्यामध्ये, तर ते उजव्या बाजूने बसले होते. नाही हो, राजाचं बरोबर आहे, राजा, कारण त्यांच्यात ती मानसिकता होती. आणि डाव्या बाजूला बसले होते ते म्हणते नाही राजा काय, राजा माणूस आहे, चूक करू शकतो, आम्हाला नाही, राजा हा निवडणुकीतून निवडलेला आला पाहिजे, डेमोक्रेटिक असला पाहिजे. उजवेवाले परंपरावादी आणि डावेवाले जे आपल्याकडे म्हणतात ते पुरोगामी. आणि ह्या दोन व्यवस्थेतून डावा विचार तयार होतो. आपल्याकडं डावा म्हणला की फक्त कम्युनिस्ट, हे चुकीचं आहे. तुम्ही देखील डाव्यात, तुम्ही परंपरेला धरता का पुरोगामी विचाराला धरता. इथला बसलेला संबंध वर्ग
तुम्ही परंपरानिशी समाज चालला पाहिजे याला विचार करता की पुरोगामी विचार असला पाहिजे याचा विचार करता? हात वर सांग. पुरोगामीवाले हात वर करा आणि परंपरावाले हात वर करा. याचा अर्थ तुम्ही उजवे नाही, तुम्ही साहजिकच आहे. डावा विचार हा जागतिक विचार आहे. याला तुम्ही इथल्या ब्राह्मणवाद्यांनी तुमच्याकडून हिरकावून घेतला आणि तुमच्याकडे पर्याय ठेवले नाहीत. डावे तुम्ही आहात आणि डावे असणं म्हणजे पुरोगामी, आधुनिकीकरण, विवेकाचा प्रचार करणे हे जागतिक पटलावरचे निशाण आहेत आणि तुम्ही देखील त्या जागतिक व्यवस्थेचे एक अभिन्न अंग आहात. म्हणून तुम्ही ग्लोबल लेफ्ट, जागतिक डाव्या विचाराचे आहात. इथल्या आंबेडकर नगरमध्ये बसून डाव्या आणि उजवाचा खेळ खेळायला गेला तर तुम्ही त्या चंगुलात फसता. मग तुम्हाला कम्युनिस्ट बनतील. अरे मग डावा नाही तर दुसरा कोण? मध्यस्थी हाव का उजवा हाव? काय पर्याय काय देतो बरं? आंबेडकरवादी नेमकं काय ते मला विचारू नको. बुद्ध आहे, बुद्धातून काय? याच्यामुळं या चंगुलात बसण्यापेक्षा हे जे दोन विभाग झालेले आहेत, जे 18व्या शतकापासून, आणि बाबासाहेबांनी फ्रेंच रेव्होल्युशनचा चांगलाच बारकाईने अभ्यास केला होता, म्हणून तुम्ही स्वतःला समजून घ्या. डावा विचार म्हणजे गरीब कष्टकरी समाजाला न्याय देण्याचा, शोषणाला खतम करण्याचा व इथली असलेली एकाधिकारशाही आणि इथं लोकशाही आणण्याचा विचार आहे, जो म्हणतो राजाला चुप बस, तुझी अवकात आमच्या पुढे काही नाही, आणि उजवाला म्हणतो राजा आमचा देव आहे. आता तुम्ही विचार करा, तुम्ही इथले असलेले शोषण करणाऱ्या लोकाला देव मानता की इथल्या असलेल्या गुन्ह्या गोविंदानं कष्ट करणाऱ्या लोकांना आपले मानता? हा विचार डावा आणि उजव्याचा सिंपल आहे हो. पण इथल्या ब्राह्मणांनी, इथल्या वरच्या सवर्णवाद्यांनी काय केलं? डावा 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 म्हणू म्हणू आपल्यातच एक संभ्रम निर्माण केला. जणू काय डावा म्हणजे काय खतरनाक आहे किंवा कोणतं काय. डावा म्हणजे तुम्ही, डावा म्हणजे शोषणाविरुद्ध लढणारी व्यवस्था, त्या विभागाचे तुम्ही उजवे असू शकता का बाबा? तुम्ही राजाच्या लोटांगण घालून त्याच्याकडे त्याने दिलेली भाकरीचे तुकडे स्वीकारणारे लोक असू शकता का? तुम्ही स्वाभिमानी लोक, तुम्ही एखाद्याच्या असलेली व्यवस्था तुम्हाला ज्या प्रकारे अन्याय करेल त्याचा स्वीकार करणारे तुम्ही लोक आहात का? तुम्ही याचा विरोध करणारे आहात. आणि म्हणून तुम्ही याचा विरोध करणारे आहात तर तुम्ही त्या परंपरेचे लोक आहात ज्या परंपरेमध्ये अनेक प्रकारच्या वैचारिक, सामाजिक आणि द्रव्य रूपाने क्रांत्या झालेल्या आहेत. याच्यासाठी मला वाटतं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये खूप वेळा या समीक्षक रूपाने याचा अभ्यास करावा लागेल. आणि तुम्हाला एक सांगतो, दोन विषय महत्त्वाचे आहेत आणि हे विषय समजून घेत असताना आपल्याला कळाले पाहिजे की अण्णाभाऊ साठेंचं जे काम आहे ते या काळातलं काम आहे जिथं जगभरामध्ये त्या विचाराला प्रामाण्य होते. बाबासाहेब आंबेडकर देखील कम्युनिझमवर आपलं भाष्य लिहिणारे पुस्तक लिहिले होते, पण ते पूर्ण करू शकले नाही. इंडिया अँड कम्युनिझम नावाचं त्यांनी ते पुस्तक त्यांनी सुरू केलं होतं. म्हणून आपल्यात असलेल्या ज्या काही वैचारिक मतभेद आहेत ते फक्त विचारापुरते ठेवा, तुमच्या आचरणात आणू नका. कारण विचारातून, मतभेदातून नवीन विचार निर्माण होऊ शकतो. जसं सांगितलं तुम्हाला पूर्व इंट्रोडक्शन प्रस्तावनेत मी सांगितलं, आयडिया जोपर्यंत घसरण होत नाही नवीन आयडियोलॉजी तयार होऊ शकत नाही. तर ह्या वैचारिक लढ्या सुरू ठेवा, पण त्याला ठरवू नका की तो हाच आहे आणि तो हाच आहे. उद्या मी काय म्हणून गेलो तर तो डावा आहे आणि तो उजवा आहे या भानगडीत पडू नका. जिथं जिथं तुम्हाला मुक्तीचा मार्ग मिळेल, आणि मुक्तीचा मार्ग तुम्हाला जसं धम्मातून भगवान बुद्धाने तुम्हाला सांगितला, त्या नीतिमत्तेतून सांगितल्या, त्या करुणेतून सांगितला, आणि विशेषतः तुमच्यातला असलेला जो बोधिसत्व निर्माण होणार आहे त्या विचारणेतून जेव्हा आपल्याला बाबासाहेब दिसतात तेव्हा आपल्याला दिसतो तो बोधिसत्व आहे. त्याच्या कार्यानं तो आपल्यातला झालेला बोधिसत्व आहे. आणि म्हणून आपल्याला अण्णाभाऊ साठे त्या काळात वसाहतवादी विरोधाच्या लढाईत सापडलेले एक मोठे यंत्र त्या काळात उपलब्ध होते. आणि त्या काळात ही भाषा करणं म्हणजे तुम्ही डाव्या बाजूचे आहात. आपल्याला इंग्रजाचं राज्य स्वीकार होतं का? आपल्याला आवडलं होतं का? तर म्हणजे उजवे काय म्हणायचे? राणी इज टॉप, राणी ग्रेट आहे. आपण काय म्हटलं? राणी बिनी काय नाही, आमचं संविधान श्रेष्ठ आहे. मग आता तुम्हीच बघा आपण कुठल्या बाजूला आहोत. साहजिकच आहे. मग डावी भूमिका घेणारे सगळेच लोक आहेत. इथं आपल्याकडे दूषित झालेली डावे आहेत, कारण इथं देखील जातीयवाद्यांनी आपल्याला आपल्याच ज्या विचारांच्या प्रणालीपासून कुठं ना कुठं इथं विष्ठा घातली, इथं घाण घातलं, आणि त्याच्यामुळं आपण समजू शकलो नाही. म्हणून आपण हा जो विचार आहे, हा जो स्वतंत्रतेचा विचार आहे, हा जो नवीन समाज निर्माण करण्याचा विचार आहे, हा जो सोशल ट्रान्सफॉर्मेशन, इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन, सोशल रिकन्स्ट्रक्शन, इकॉनॉमिक रिकन्स्ट्रक्शन, समाज नवीन पुनर्बांधणी कशी केली पाहिजे, हा विचार तुम्हाला आमच्या महापुरुषांच्या योगाने दिसू शकतो. म्हणून फुले असो, शाहू महाराज असो, बाबासाहेब आंबेडकर असो, आधुनिक काळातले या लोकांनी
ज्या हत्याराचा उपयोग केला त्याच हत्याराचा उपयोग अण्णाभाऊ साठेंनी देखील केला. शब्दांचा, शब्द आणि विचार हे त्यांनी पेनच्या मार्फत दिले. तसंच आत्ताच्या पिढीला त्या उपक्रम असलेल्या त्या माध्यमाचा उपयोग केला पाहिजे. आज पेन बसून सोशल मीडियावर जात आहे, कम्प्युटरवर जात आहे, त्याचा देखील आधुनिक रूपाने तुम्ही जबाबदारीने उपयोग करा. उद्या जर कोणी काय म्हटलं त्याचे अर्धवट भाषण ऐकून स्वतःचा निर्णय ठेवू नका. व्यक्तीला समजा, व्यक्तीच्या विचारांना समजा, त्याचं खोलवर जा आणि खोलवर गेल्यावर तुम्हाला लक्षात येईल की नेमकं काय. आणि नेतृत्व जे आपल्या समाजाचं अनेक पक्षात आहे त्यांना आपल्या पद्धतीनं त्यांचं मनोबल वाढवा, त्यांचं खच्चीकरण करू नका. कारण त्यांना देखील जीवन आहे, त्यांना देखील करिअर आहे. आणि कोणताही व्यक्ती राजकारणामध्ये असेल त्याने अपेक्षाच केली पाहिजे की मला मोठं व्हायचं आहे. आपल्याकडे राजकारणी जेव्हा विचार करतात तर विचार आपल्याला बराच होतो, एवढा मोठा विचार करायला. आपण म्हणलं पाहिजे किती छान आहे, मोठा विचार करत आहे. तेच आपल्या समाजामध्ये छोट्या छोट्या पदावर मोठे वर जाणाऱ्या लोकांनी देखील याचाच उपयोग अनेक पद्धतीने केला पाहिजे. आणि याच्यासाठी मी तुम्हाला एवढं सांगतो की जर तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या विचारांच्या गोष्टीमध्ये जर काम करायचं असेल तर तुम्हाला अण्णाभाऊला फक्त साहित्यापुरतं मर्यादित ठेवून त्यांच्यावर गुन्हा करायचा नाही. अण्णाभाऊंचे प्रेमी हे बहुतांश साहित्यिक आहेत, साहजिक आहे, साहित्य वाचणारे. पण अण्णाभाऊंचे प्रेमी अनेक फील्डमध्ये असले पाहिजे. साहित्य निर्मितीपुरतं मराठी, हिंदी, इंग्रजी विभाग, साहित्य विभागापुरतं मर्यादित राहू नका. अनेक फील्डमध्ये जा. अँथ्रोपॉलॉजीमधून अभ्यास करण्याचा प्रयत्न करा, जागतिक लढ्यातून अभ्यास करण्याचा प्रयत्न करा, अनेक विचार विश्वातून प्रयत्न करा. अण्णाभाऊ साठेंना साहित्याच्या वर्तुळात जर आपण ठेवलं, चांगली गोष्ट आहे. साहित्याच्या चर्चा शिंदे सरांना माहिती आहेत कशा असतात, न संपणाऱ्या असतात आणि चांगली गोष्ट आहे. साहित्यातूनच नवीन निर्माण होतं. कोणी स्वीकारतं, कोणी न स्वीकारतं, साहित्य संमेलनं भरतात. पण अण्णाभाऊ साठेंना फक्त साहित्य अस्तित्व सुमने किंवा साहित्य टीका याच्यापुरतं मर्यादित करू नका. अण्णाभाऊ साठेंचा जो विचार आहे, ज्याला मी सांगितलं की स्टॅनफोर्डची सायकोलॉजी सांगत होती की विचार हा ॲक्शनने तयार होतो. ॲक्शन जर राहील तर त्याच्यातून नवीन विचार निर्माण होईल. अण्णाभाऊ साठे हे ॲक्शनचं यंत्र आहे, आपल्याला चांगलं मार्ग करणारे यंत्र आहे. अण्णाभाऊ साठेंना त्यांच्या साहित्य युगातून आधुनिक आणि आजच्या युगात आपल्याला कशा प्रकारे मांडता येईल याचा संबंध युवकांनी विचार केला पाहिजे. तुमचे आदर्श तुमचे पूर्वज असले पाहिजे, ज्यांनी एवढे हाल अपेक्षा घेऊन तुम्हाला तुमच्या दोन पायावर स्थिरावलं आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन व तुम्हाला मदत केली. याच्यासाठी आजचा जो युवक आहे त्या युवकाने एक ठरवलं पाहिजे की जे काम आमच्या पूर्वजांनी झालं नाही ते मला या जन्मी करायचं. आणि एवढे मोठे व्हा की तुमच्या सावलीखाली तुमच्यासारखेच अनेक लोक मोठे होतील. आणि त्या समाजातून जेव्हा आपल्या समाजामध्ये एक नवीन संचार होईल, एक नवीन विचारांची क्रांती होईल. तुमच्या घरादारात असं सांगितलं 1000-2000 कोटीचे तुम्ही याच जन्मी मालक व्हा, मोठमोठे उद्योगधंदे बनवा, मोठमोठ्या पदांवर जा. आपल्यात मोठा विचार करणं हा गुन्हा व टीका व हास्यास्पद गोष्ट झालेली आहे. याला तुम्ही बदला. आता त्याला तुम्हाला कुठे ना कुठे लोक फुगीर म्हणतील, लोक म्हणतील हा समाजात राहत नाही, काही म्हणू द्या. तुमचा विचार हेच ठेवा, जर मी मोठा झालो तर मला बघणारा माझ्याकडे समाज जो आहे तो ऑटोमॅटिक त्याचं अनुकरण करायला लागेल. आपल्याकडे नागराज मोठा झाला, नागराजला बघून किती लोकांनी म्हटले की माझ्या तर डायरेक्शनची इच्छा आहे, मी तयार होतो. आपल्यात अनेक लेखक साहित्यिक निर्माण झाले. अण्णाभाऊंचंच बघा, साहित्यिक झाले तर त्यांचा आदर्श घेऊन शिंदे सरे म्हटले की बाबा मी साहित्यिक होतो. आणि असे अनेक लोक आहेत. तसे तुम्ही नवीन आदर्श बना. आधुनिक काळात ChatGPT नावाच्या कल्पना, नवीन तंत्रज्ञान आपल्याकडे आलेलं आहे, जिथं सगळं जगाचं उत्तर त्याच्यात देत आहेत. त्याच्यामुळं त्याच्यात देखील आपलं नवीन साम्राज्य, आपलं नवीन अस्तित्व कसं होईल. आणि ह्या विचारातून मी माझ्या पूर्वजांना कशी उत्कृष्टपणे श्रद्धांजली देऊन माझ्या येणाऱ्या पिढ्यांना मी कसा आदर्श राहील याचा तुम्ही वेळोवेळी विचार करा. एवढे बोलून मी तुम्हाला शुभेच्छा देतो. अण्णाभाऊ साठे असो, फुले आंबेडकर, शाहू छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ महाराज आणि अनेक आमचे बहुजन समाजाचे नेतृत्व करणारे आमचे महापुरुष महानायिका असतील, या सर्वांचे विचार तुम्हाला सन्मान देणं आहे, तुम्हाला आदर देणं आहे आणि तुमच्यातला असलेल्या माणूसपणाला जागृत करणं आहे. तो जागृत ठेवून तुम्ही स्वतःचं, समाजाचं आणि एकूणच या देशाचं कसं भलं करता, देशातून जगाचं भलं कसं होईल याचा विचार करता. तिथंच तुम्हाला तुमच्यातला आत्मीयता दिसेल. जय भीम. धन्यवाद.